सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज इथे आज आता आपण इथे बसलो आहोत आणि या विशेष वृक्षाखाली त्याच्या सावलीत बसलो आहोत। हे आपलं खूप मोठं भाग्य आहे। या जगामध्ये अनेक क्रांती झाल्या आहेत आणि 99.99% क्रांती ज्या काही झाल्या आहेत त्या तलवारीने झाल्यात। लोकांना मारहाण करून जो शासक होता तो जर शोषक असेल तर त्याला खाली पाडून झाल्यात। पण या जगाच्या इतिहासामध्ये एक क्रांती ही लिखाणाने झाली आहे। रशियन क्रांती राजांना मारलं, फ्रेंच क्रांती राजांना मारलं, अमेरिकन राजांना मारलं आणि श्रील प्रभुपादांनी पण एक क्रांती केली की प्रभुपादांनी व्यक्ती राजाला नाही मारलं, पण या मनुष्य समाजामध्ये एक राजा बसलाय हृदयामध्ये। त्याला आपण म्हणू शकतो भौतिकवाद, की जीवनाचा जर आनंद शोधायचा असेल, समाधान शोधायचं असेल तर ते आपण वस्तूंमध्ये शोधतोय। माशाला पाण्याबाहेर काढलंय आणि तो मासा तडफडतोय तर त्या माशाला आपण एक बिछाना देतोय, त्या माशाला AC देतोय। तो मासा म्हणतोय अरे मी पाण्यातला प्राणी आहे, मला पाण्यात टाक। तसं प्रभुपाद म्हणायचे की आपण आत्मा आहोत आणि आपण शरीर नाही आहोत, पण समाधान नसल्यामुळे आपण काय करतोय, शरीराला आराम देतोय। आणि चूक ती नाही आहे की आपण शरीराला आराम देतोय, चूक ती आहे की अशी समजूत करून आराम देतोय की जर शरीराला आराम दिला तर आत्मा पण आपोआप संतुष्ट होईल। चूक तिथे आहे। तर हा जो भौतिकवाद नावाचा जो राजा आहे याची किती आहे प्रजा या जगामध्ये। प्रत्येक जीव, पशु पक्षी प्राणी मासा वृक्ष सगळेजण या भौतिकवाद नावाचा जो राजा आहे त्याची प्रजा आहेत। सगळे या एका गोष्टीमध्ये गुंतले। या राजाला आजपर्यंत कोणी खाली पाडलंय का? या राजाला खाली पाडण्याचं काम एका व्यक्तीने केलंय, श्रील प्रभुपादांनी। का तर श्रील प्रभुपाद पण एका गुरुशिष्य परंपरेत येत आहेत आणि इथे बसणारे जे मुख्य व्यक्ती होते श्रील शुकदेव गोस्वामी, शुकदेव गोस्वामींनी
पण हेच कार्य केलं की परीक्षित महाराज आहेत हे स्वतः एक राजे आहेत, पण त्या राजाच्या मनामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की अचानक त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं संकट आलं. एका लहानशा चुकीमुळे परीक्षितासारख्या एका मोठ्या महाभागवताला एका 6-7 वर्षाच्या ब्राह्मण मुलाने शाप दिला आणि त्याला सांगितलं तुझं जीवन आता 7 दिवस आणि 7 रात्र आहे आणि त्याच्यानंतर तुझं मरण होणार. आणि परीक्षित कोण आहे? परीक्षित आहे, परीक्षिताबद्दल थोडी चर्चा करूया आपण. परीक्षिताचे आजोबा आहेत अर्जुन. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात मी जेव्हा जेव्हा या जगात येतो आध्यात्मिक जगतातून तेव्हा तू माझ्यासोबत असतोस. हे अर्जुन श्रीकृष्णांबद्दल नाही बोलत आहे. आपण म्हणू शकतो श्रीकृष्णांबद्दल जेव्हा जेव्हा मी या जगात येतो तेव्हा श्रीकृष्ण माझ्यासोबत येतात, परमात्मा रूपी येतात ना. आपण श्रीकृष्णांबद्दल हे म्हणणं वेगळं आणि श्रीकृष्ण आपल्याबद्दल म्हणणं वेगळं. तर श्रीकृष्ण अर्जुनाबद्दल म्हणतात की मी जेव्हा या जगात येतो तेव्हा तू माझ्यासोबत येतोस. अर्जुनाची पत्नी सुभद्रा, सुभद्रा देवी हे आपल्या मंदिराच्या देवघरात आहेत आणि श्रीकृष्णांच्या स्वतःचे बहीण आहेत. तर हे त्यांचे आजी आजोबा आणि या दोघा आजी आजोबांकडून मुलगा झाला तो आहे अभिमन्यू. तर महाभारतामध्ये वर्णन आहे अभिमन्यू जेव्हा लहान होता तेव्हा कधी कधी त्याची साफसफाई श्रीकृष्णांनी केली आहे. तसं म्हणतात ना मामा आणि भाचा जोडी असते ना प्रेमाची, तर श्रीकृष्ण अभिमन्यूचे मामा आहेत. श्रीकृष्णांनी अभिमन्यूवर खूप प्रेम केलं आणि त्यांची पत्नी कोण? उत्तरा. उत्तराच्या पोटात जेव्हा परीक्षित होता तर एकदा अश्वत्थामाने विचार केला मी या 5 पांडवांना कधी मारू नाही शकलो. किती प्रयत्न केले वेगवेगळे, पण 5 पांडवांना श्रीकृष्णांचा हात होता त्यांच्यावर, त्यांना मारू नाही शकलो मी. मग आता एक काम करतो, अभिमन्यूला तर युद्धात त्यांनी छळाने मारलं, 6-7 महारथींनी मिळून मारलं, पण एक वंशज आहे अजून अभिमन्यूचा मुलगा. द्रौपदीचे जे 5 मुलं होते त्यांना पण मारलं, झोपेत मारलं त्यांना. आता एक वंशज होता तो उत्तराच्या पोट्यामध्ये भ्रूण रूपात होता. तर अश्वत्थामाने काय केलं, एक ब्रह्मास्त्र मारलं आणि ते ब्रह्मास्त्र असं येताना उत्तरेला दिसलं. तर उत्तरेला लक्षात आलं या परिस्थितीतून वाचवण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहेत. तर श्रीकृष्ण तिथे होते. उत्तरेने सर्व हात वर केले आणि म्हणाले कृष्ण कृष्ण तुम्ही वाचवा मला. आणि श्रीकृष्णांना अशी जे आर्त भावनाने हाक मारतात श्रीकृष्ण लगेच त्याला मदत करतात. तर श्रीकृष्णांनी सर्वांच्या समक्ष एक रूप विस्तारित केलं, उत्तरेच्या पोटात गेले आणि ते जे भ्रूण होतं ते जळून समाप्त झालं होतं. तर त्या भ्रूणाला श्रीकृष्णांनी आपल्या नजरेने पुनर्जागृत केलं. कालियाचं विष पिऊन जेव्हा सर्व गोप मरण पावले होते तेव्हा पण श्रीकृष्ण तिथे आले होते आणि श्रीकृष्णाने आपल्या नजरेने त्यांना पुनर्जागृत केलं होतं. तसंच परीक्षिताला श्रीकृष्णाने पुनर्जागृत केलं आणि मग श्रीकृष्ण या जगातून निघून गेले. मग परीक्षित जन्मला. तर परीक्षिताचा पूर्ण वंश बघितला. अर्जुन, सुभद्रा, उत्तरा, अभिमन्यू हे सगळे शुद्ध भक्त आहेत, श्रीकृष्णांवर प्रेम करणारे आणि श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रेम करणारे. आणि परीक्षिताचं स्वतःचं काय, परीक्षित स्वतः इतका प्रिय आहे की पोटामध्ये तो मरण पावला होता तर त्याला पुन्हा एकदा जागृत केलं आहे. आणि परीक्षिताने एका क्षणासाठी बघितलं, मरण पावले होते, मग श्रीकृष्णाने त्यांना जागृत केलं. तर परीक्षिताने बघितलं अरे हे कोण आहेत, इतके सुंदर सर्व आकर्षक श्रीकृष्ण. पण श्रीकृष्ण मग त्यांना जागृत करून अदृश्य झाले. म्हणून जन्म घेतल्यानंतर हा जो बाळ होता हा प्रत्येक व्यक्तीला समोर जाऊन बसायचा आणि चेहरा बघायचा आणि बघायचा हेच आहेत का ते व्यक्ती ज्यांनी मला पोटामध्ये वाचवलं होतं. तर सगळ्यांची आयुष्यभर त्यांनी परीक्षा घेतली आणि म्हणून त्यांचं एक नाव आहे परीक्षित. परीक्षिताचं एक दुसरं नाव आहे विष्णुराट. विष्णुराट म्हणजे ते परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहेत, परमेश्वरावर पूर्णपणे प्रेम करतात. हा परीक्षित आहे. आणि या परीक्षिताचं फक्त हा एक गुण नाही आहे की त्याला श्रीकृष्णांशी प्रेम आणि श्रीकृष्णांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व पण स्ट्रॉंग आहे. असं नाही की तो फक्त राधे राधे कृष्ण कृष्ण करतोय. इतका उत्कृष्ट शासक होता तो की एकदा असाच त्यावेळेस जे राजे होते ते असे बाहेर पडायचे आणि बघायचे की राज्यात काय चाललंय. ते एकदा त्यांनी बघितलं एक शूद्र व्यक्ती होता ज्याच्या सवयी खराब होत्या, विचार खराब होते. त्यांनी काय केलं होतं, एका क्षत्रियाचा वेश घेतला त्याने आणि एका गाईला मारत होता. तर ती गाय बाजूला
खूप वेदनाग्रस्त झाली होती आणि तिथे बैल पण होता आणि त्या बैलाला पण मारत होता. आणि परीक्षिताने हे जेव्हा बघितलं की माझ्या राज्यामध्ये एका बैलाला आणि एका गाईला कोणतरी मारतंय, परीक्षिताने त्याला विचारलं नाही तुझं नाव काय. परीक्षिताने तलवार काढली आणि म्हणाले तू जो कोणी आहेस मरणासाठी तयार हो. आणि परीक्षिताची ती तलवार बघून त्याला लक्षात आलं मी आता जिवंत नाही राहू शकत. त्याने ते सगळे वस्त्र काढून फेकले आणि म्हणाला नाटकामध्ये आपण कधी कधी घालतो ना डॉक्टरचे कपडे, आपण डॉक्टर नाही होते. तसं त्यांनी क्षत्रियाचे कपडे घातले होते पण तो क्षत्रिय नव्हता. का? कारण क्षत त्रायते इति क्षत्रिय, मन त्रायते इति मंत्र, मनाला जो मुक्त करतो त्याला म्हणतात मंत्र. तसं क्षत म्हणजे मारहाण करणं. क्षत त्रायते इति क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे जो नको त्या लोकांना नको ती मारहाण करतो त्याला त्याच्यापासून मुक्त करणाऱ्याला क्षत्रिय म्हणतात. जर चोर उगाच कोणातरी लुबाडत असेल, मारहाण करत असेल तर त्याला मारणारा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात क्षत्रिय. क्षत्रिय तो नाही आहे जो मारहाण करतो, क्षत्रिय तो आहे जो उगीच मारहाण करणाऱ्या लोकांना मारहाण करतो. आणि गाईला आणि बैलाला जर कोणी मारहाण करत असेल तर तो क्षत्रिय नव्हे, तो तर चुकीचा व्यक्ती आहे. म्हणून त्याला लक्षात आलं इथे आता ढोंग काय आपलं चालणार नाही. तर त्यांनी सगळे ते वस्त्र काढले आणि म्हणाला माफ करा माफ करा. म्हणाला तू आहेस तरी कोण? मग त्यांनी सांगितलं माझं नाव आहे कली आणि माझा काळ आहे हा. सत्ययुग समाप्त झालं, द्वापरयुग समाप्त झालं, त्रेतायुग समाप्त झालं. श्रीकृष्ण या जगातून निघून गेले आहेत. श्रीकृष्ण या जगातून निघून गेल्यानंतर आता माझं साम्राज्य आहे इथे. परीक्षिताला लक्षात आलं की हा आहे एका अर्थाने शास्त्रांच्या अनुसार याचं राज्य आहे, पण म्हणाले याला मी जगू नाही देणार. मग त्याला म्हणाले एक काम कर, जिथे गरजेपेक्षा जास्ती 4 नियम पालन होत नाहीत, जे आपण 4 नियम इस्कॉनमध्ये पालन करतो ते 4 नियम जिथे पालन होत नाहीत तिथे तू जाऊन राहा, पण माझ्या राज्यात नाही राहायचं. असं का म्हणाले परीक्षित? कारण परीक्षिताला माहिती होतं पूर्ण पृथ्वीवर त्याचं राज्य होतं आणि त्याच्या राज्यामध्ये कुठेही ह्या 4 गोष्टी होत नव्हत्या. तर असं कोणाला म्हणायचं असेल तर तू निघून जा, तर ते चांगलं नाही वाटत ना सुसंस्कृत व्यक्तीला. तर त्यांनी सांगितलं तू अशा ठिकाणी जा जिथे माझं राज्य नाही आहे. एकदा एका नास्तिक व्यक्तीने एका राजाला विचारलं तुम्ही नेहमी भगवंतांबद्दल व्याख्या करता, स्तुती करता, तर मला एक सांगा असं काही वाक्य आहे का जे परमेश्वर बोलू नाही शकत? जर तो म्हणाला की हो असं काही वाक्य आहे जे परमेश्वर बोलू नाही शकत, तर म्हणजे परमेश्वरामध्ये एक कमतरता आली. आणि समजा असं म्हणाले की परमेश्वर असं कुठलंच वाक्य नाही जे बोलू नाही शकत, तरी परमेश्वरामध्ये कमतरता आली, मग याचं उत्तर कसं देणं? तर त्या हुशार राजाने जो भक्त होता त्यांनी सांगितलं हो एक असं वाक्य आहे जे परमेश्वर बोलूच नाही शकत. तो म्हणाले कुठलं वाक्य? तर म्हणाले परमेश्वर हे वाक्य कधी नाही बोलू शकत, चालता हो माझ्या राज्यातून बाहेर. कारण अशी कुठली जागाच नाही जी परमेश्वराच्या राज्याच्या बाहेर आहे, सगळीकडे परमेश्वराचं राज्य आहे. तर तसं परीक्षितांनी सांगितलं चालता हो माझ्या बाहेर. तर तो पूर्ण त्याचं जे राज्य आहे ते फिरून आला आणि नंतर परत एकदा शरणागत झाला आणि म्हणाला मी तुमचं पूर्ण राज्य बघितलं, मला एकही स्थान असं दिसलं नाही जिथे मदिरापान होत आहे, जिथे नशा होतोय, तिथे जुगार खेळतोय, तिथे काही अवैध संबंध आहेत. तर म्हणाले आता मी करू तरी काय, मला एक स्थान तरी द्यायला पाहिजे. मग तेव्हा परीक्षिताला लक्षात आलं की याला कुठेतरी स्थान द्यायला लागेल. मग परीक्षिताने त्याला सांगितलं जिथे गरजेपेक्षा जास्ती पैशांचा संचय असेल तिथे तू राहू शकतोस. म्हणून जर गरजेपेक्षा जास्ती जिथे पैशांचा संचय होतो तिथे हळूहळू कलह वाढतो, भांडणं वाढतात. माझे पैसे तुझे पैसे, माझी प्रॉपर्टी तुझी प्रॉपर्टी, भावाभावांमध्ये कधी कधी होतं. तर तिथे समजायला पाहिजे की गरजेपेक्षा जास्ती जिथे येतं तिथे परीक्षिताने त्याला स्थान दिलं. तर कलियुगाला डोळ्यांमध्ये डोळे टाकून धमकी देणारे जर कोणी एक व्यक्ती असतील तर ते आहेत परीक्षित. तर भक्तीच्या दृष्टीने खूप उच्च आहेत, राजा म्हणून खूप उच्च आहेत. आणि अशा एका राजाला एका क्षुल्लक कारणासाठी शाप मिळाला. विचार करा त्या परीक्षिताची काय परिस्थिती झाली असेल. पण ते परीक्षित त्यांनी ते वाईट मानून नाही घेतलं. तर परीक्षित म्हणतात तस्यैव मेघस्य पराविरेशो व्यासक्त चित्तस्य गृहेषु अभीक्ष्णम. म्हणतात ॲक्च्युली परमेश्वराने बघितलं की मी खूप माझ्या गृहधर्माप्रती, गृहस्थ धर्माप्रती खूप मी आसक्त झालो आहे. आणि म्हणून निर्वेद मूलो द्विजशापरूपो यत्र प्रसक्तम भयमाशु धत्ते. म्हणतात निर्वेद मूलो द्विजशापरूपो. तेच श्रीकृष्ण ज्यांनी जन्माच्या आधी पोटामध्ये मला वाचवलं,
जे मी पूर्ण शुद्ध भक्तांच्या वंशावलीत येतो ते मला वाचवू नाही शकत का? या जर मला एका ब्राह्मणाने शाप दिला, त्या शापापासून मला मुक्त नाही करू शकत? जर श्रीकृष्णांनी परीक्षिताला ब्रह्मास्त्रापासून मुक्त केलंय, अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र मारला होता, ब्रह्मास्त्रापासून मुक्त करणारे श्रीकृष्ण त्याला ब्रह्मशापापासून मुक्त नाही करू शकत का? तर परीक्षितांना जरी वाईट वाटत होतं, पण परीक्षितांनी स्वतःला समजूत घातली. म्हणतात जर मुक्त करायचं असतं तर श्रीकृष्णांनी मुक्त केलं असतं. नक्कीच या शापाच्या रूपामध्ये श्रीकृष्ण स्वतः माझ्या जीवनात आले आहेत आणि मला म्हणतायत तू ना तुझ्या घराप्रती, तुझ्या बाकीच्या गोष्टींप्रती खूप आसक्त झालायस आणि तुझ्यामध्ये अनासक्ती निर्माण करण्यासाठी हा शाप येणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे परीक्षित शाप स्वीकारून, जवळ हस्तिनापूर आहे, ज्याला आपण दिल्ली म्हणतो आज, हस्तिनापूरमध्ये ते राजे होते. त्यांनी त्यांचे जे राजवस्त्र आहेत ते त्यागले आणि म्हणाले आता मला गंगा नदीचं शरण घ्यायला पाहिजे. तर काल आपण गंगादेवीबद्दल भरपूर ऐकलं आणि एक लक्षात आलं की गंगादेवी ही श्रीकृष्णांचं चरणामृत आहे. म्हणून परीक्षिताला पण जेव्हा शरण घ्यायची होती तेव्हा कपडे बदलून एका साध्या व्यक्तीचे फक्त त्यांनी त्यांचं अंग झाकलं आणि इथे गंगा नदी वाहते जवळ. जे लोक बसमध्ये जागे होते त्यांनी बघितलं की गेल्या 1 तासापासून आपली बस ज्या रस्त्यावरून जात होती शेजारी गंगा वाहत होते. तर गंगादेवीची शरण घेण्यासाठी इथे आले आणि जेव्हा इथे आले तेव्हा ही खबर सगळीकडे पसरली की परीक्षित, ज्याला श्रीकृष्णांनी वाचवलंय, त्याला शाप मिळालाय आणि तो इथे आलाय. विदूर आहेत. विदूर जेव्हा महाभारताच्या युद्धानंतर, काल पण मी चर्चा केली की परत आले, तेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांचं स्वागत करतात. तेव्हा युधिष्ठिर महाराज विदुराला विचारतात की तुम्हाला काय माहिती आहे का की श्रीकृष्ण या जगातून गेले का? कारण श्रीकृष्ण या जगातून गेले ती खबर कोणालाच माहिती नव्हती आणि विदूर भ्रमण करत होते. तर भ्रमण करता करता युधिष्ठिराला एक आशा आहे, जो फिरणारा माणूस असतो त्याला कानावर भरपूर गोष्टी पडतात. तर म्हणून त्यांना विचारतात तुम्हाला माहिती आहे का? पण जर तुम्ही तो अध्याय वाचला, 13वा अध्याय पहिल्या स्कंदाचा, तर त्याच्यामध्ये युधिष्ठिर एक प्रश्न विचारतात पण विदूर उत्तर देत नाहीत. त्यांना विचारतात विदूर तुम्ही कितके वर्ष बाहेर फिरत होते, तुम्ही जगले कसे, तुम्ही राहिले कुठे, तुम्ही अन्न काय खाल्लं? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विदूर देतात, पण एका प्रश्नाचं उत्तर विदूर देतच नाहीत. म्हणतात श्रीकृष्ण या जगात आहेत का? याचं विदूर बरोबर जाणीवपूर्वक टाळतात. का? तर तिथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात या जगामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला पसरवायची गरज नाही. त्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपोआप कुठं ना कुठून येतील आणि जेव्हा कानामध्ये प्रवेश करतात तेव्हा हृदयाला खूप दुःख होतं. तर श्रीकृष्ण या जगातून गेले ही बातमी जरी विदुराला माहिती होती, पण त्यांनी ती युधिष्ठिराला दिली नाही, पांडवांना दिली नाही, कारण त्यांना माहिती आहे की याचं दुःख होईल. आणि आज इथे अशी एक बातमी पसरली आहे की परीक्षिताला शाप मिळाला आहे आणि ती बातमी कुठे पसरली? पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली. तर श्रीकृष्ण गेले ती बातमी नाही पसरली आणि परीक्षिताला शाप मिळाले ही बातमी पसरली. का बरं? कारण श्रीकृष्णांमध्ये आश्रय आहेत, पण परीक्षिताला आता शाप मिळाला आहे आणि परीक्षित इथे पोचलेत गंगा नदीच्या तटावर. ही बातमी ना खूप आशाजनक बातमी आहे. का माहिती आहे? कारण शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये जेव्हा पण अडचणी येतात, जरी त्यांना त्याचा संताप होत असेल तरी पण श्रीकृष्ण त्यांना नीट सांभाळून घेतात आणि त्या व्यक्तीला एक असा अनुभव देतात की तो त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला नीट हाताळू शकतो आणि जर त्यांनी त्याची चेतना नीट ठेवली तर ॲक्च्युली त्याची खूप मोठी प्रगती होते. म्हणून जरी परीक्षितांनी कोणाला सांगितलं नाही, पण ही बातमी पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली आणि किती ऋषी आले बघा. अत्री ऋषी, च्यवन ऋषी, शरद्वान ऋषी, अरिष्टनेमी ऋषी, भृगु ऋषी, वशिष्ठ ऋषी, पराशर ऋषी, विश्वामित्र ऋषी, अंगिरा ऋषी, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इद्मवाहू, मेधातिथी, देवल, आर्ष्टिशेण, भरद्वाज ऋषी, गौतम ऋषी, पिप्पलद ऋषी, मैत्रेय ऋषी, और्व ऋषी. और्व ऋषी आठवतात? काल त्या बाहुकच्या बायकोला जेव्हा सती करायची होती तेव्हा और्व ऋषींनी सांगितलं की नाही, तुमच्या पोटामध्ये बाळ आहे तर तुम्ही मरू नका. मध्ये सगर महाराज जन्मले. ते और्व ऋषी, कवश ऋषी, कुंभयोनी ऋषी, द्वैपायन व्यास आणि नारद मुनी.
हे सगळे ऋषी इथे आले का त्यांना माहिती आहे श्रीकृष्ण काहीतरी विशेष घडवणार. श्रीकृष्ण आपल्या भक्तांना असं सोडत नाहीत आणि इथे पोचले. आणि या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांनी तेच केलं ज्यासाठी श्रीकृष्ण खूप फेमस आहेत. श्रीकृष्ण कशासाठी फेमस आहेत? श्रीकृष्ण याच्यासाठी फेमस आहेत की येन केन प्रकारेण आपल्या भक्तांची काळजी घेतात. कधी वडिलांसारखी घेतात, कधी आईसारखी घेतात. वडिलांच्या काळजीमध्ये आणि आईच्या काळजीमध्ये काय फरक आहे? वडील शिस्त लावतात आणि आई प्रेम करते. तर इथे श्रीकृष्णांनी काय मदत केली बघा. श्रीकृष्णांनी व्यासांचे मुलगा सुपुत्र, त्यांचं नाव होतं शुकदेव, त्या शुकदेवांच्या हृदयामध्ये त्यांनी प्रेरणा दिली. इथे परीक्षित नावाचा माझा भक्त आला आहे, त्याला शाप मिळाला आहे आणि त्याच्याकडे आता केवळ 7 दिवस आणि 7 रात्र आहेत. तू तिथे जा आणि त्याचं मार्गदर्शन कर. तर शुकदेव हे कधी त्यांचं काही कार्य नाही आहे, कारण ते 4 वर्णांच्या पलीकडे आहेत. ते ब्रह्मचारी आश्रमात नाही आहेत, गृहस्थ आश्रमात नाही आहेत, वानप्रस्थ आश्रमात आहे आणि संन्यास आश्रमात पण नाही आहेत. मग त्यांचे कर्तव्य काय आहेत? ते ब्राह्मण पण नाही आहेत, ते क्षत्रिय पण नाही आहेत, वैश्य पण नाही आहेत, शूद्र पण नाही आहेत. तर त्यांचं कर्तव्य. सो शुकदेव गोस्वामी हे नेहमी पृथ्वीवर भ्रमण करायचे. बरोबर असं घडून आलं की जेव्हा परीक्षित महाराज इथे गंगा नदीच्या तटावर येऊन बसले तेव्हाच बरोबर शुकदेव ऋषी पण तिथे आले. व्यास ऋषी आहेत. व्यास ऋषींना मुलं नव्हती. तर व्यास ऋषींनी ठरवलं की मला एक तरी मुलगा पाहिजे जेणेकरून माझी जी वंश परंपरा आहे ती पुढे चालत राहील आणि मला माझ्या पूर्वजांकडून जे काही ज्ञान मिळालं आहे ते पुढे जात राहील. व्यास ऋषींच्या पूर्वज कोण आहेत? तर आपण अनेक वेळा वशिष्ठ ऋषींबद्दल ऐकलं आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामधला नेहमी वाद आपण ऐकला आहे. तर ते वशिष्ठ ऋषी आहेत. तर वशिष्ठ ऋषी त्यांच्या जीवनामध्ये विश्वामित्र ऋषींनी अनेक वेळा त्यांच्यावर हल्ला केला. का बरं? कारण विश्वामित्र ऋषी हे ऋषी बनण्यापूर्वी, ब्राह्मण बनण्यापूर्वी एक क्षत्रिय होते. कौशिक राजा होता आणि कौशिक राजा एकदा जंगलामध्ये फिरता फिरता त्यांनी बघितलं की एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये अचानक 60,000 सैनिकांना घेऊन पोचले आणि त्या आश्रमामध्ये फक्त वशिष्ठ ऋषी राहत होते आणि म्हणाले थोडं काही पाणी मिळेल का? ते म्हणाले पाणी काय, तुम्ही बसा, तुमचं सगळं करतो मी. 5 मिनिटामध्ये त्या सर्व सैनिकांना आणि या कौशिक राजाला पूर्ण भोजन मिळालं. एक मोठी फीस्ट मिळाली आणि ती रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे. कशी फीस्ट मिळाली? प्रत्येक माणसाला काही ना काही गोष्टी आवडतात. कोणाला गोड आवडतं, कोणाला चटणी आवडते, कोणाला तळलेलं आवडतं, भात भाकरी. तर सगळ्यांना 16 आयटमची फीस्ट मिळाली, पण प्रत्येकाच्या ताटामध्ये तो आयटम जास्ती होता जो त्या व्यक्तीला आवडत होता. तर ज्याला गोड आवडत होतं त्याच्या ताटामध्ये गोड जास्ती होतं, ज्या तळेल ते. तर सगळेजण आपापल्या ताटाकडे बघत होते. म्हणतात तुझ्या ताटामध्ये ते जास्ती. म्हणतात हो मला ते आवडतं, माझ्या ताटामध्ये हे जास्ती, मला हे आवडतं. म्हणाले हा एक ऋषी आहे, या जंगलामध्ये तपस्या करतोय. आम्ही एवढे सगळे सैनिक अचानक आलो आणि 5 मिनिटामध्ये एवढं सगळे पंचपक्वानाचं भोजन आहे आणि ते पण कोणाच्या मनामध्ये कुठल्या पदार्थाप्रती आवड आहे ते पण आहे. हे सगळं कसं काय केलं? तर वशिष्ठ ऋषींना जाऊन विचारतात. तर वशिष्ठ ऋषी म्हणतात माझ्याकडे गाय आहे, नंदिनी गाय आहे आणि त्या नंदिनी गायीला मी प्रार्थना केली की एवढे सगळेजण आले आहेत आणि अतिथी देवो भव हा माझा ब्राह्मणांचा एक धर्म आहे, तर मला मदत करशील का म्हणून. तर नंदिनी गायीने हे सगळे सोय केले. तर कौशिक राजा म्हणतो मी एवढा मोठा राजा आहे, माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, मी एवढं आतिथ्य उपचार करू शकत नाही, या ब्राह्मणांनी कसा केला? तर त्या गायीला धरलं त्यांनी आणि फरफटत तो राजा घेऊन जात होता. तर वशिष्ठ ऋषी प्रार्थना करतात त्यांना आणि म्हणतात कृपया माझ्या गायीला नका घेऊन जाऊ. का? कारण मी ब्राह्मण आहे, रोज यज्ञ करायला लागतं आणि यज्ञामध्ये तुपाची आहुती द्यायला लागते आणि जर मी यज्ञ नाही केलं तर माझं धर्म भ्रष्ट होईल. यजन याजन पठन पठन दान प्रतिक्र याजन करायला लागतं मला. तर माझा यज्ञ करण्यासाठी तूप गरजेचं आहे आणि तुपासाठी गाईचं दूध गरजेचं आहे आणि गाईच्या दुधासाठी गाय गरजेची आहे, म्हणून मला ही गाय पाहिजे. त्यांना आसक्ती नाही आहे, धर्म आचरण ते करू शकत नाहीत म्हणून ते मागतायत. ते म्हणतात बघ या पूर्ण प्रांतामध्ये जी काही मालमत्ता आहे ना ती राजाची आहे आणि म्हणून ही गाय पण राजाची आहे. तर त्या गाईला घेऊन जात होते. तर ती गाय हळूचकन त्या वशिष्ठ ऋषींना म्हणते मी या एवढ्या सगळ्या सैनिकांना जर जेवण देऊ शकते तर मी सैनिकांना पण निर्माण करू शकते. मग वशिष्ठ ऋषी म्हणतात हो का, अच्छा. म्हणाल पण मी स्वतःहून नाही करणार, तुम्ही जर मला विनंती केली तर मी करणार. मग वशिष्ठ ऋषी म्हणतात अच्छा, मग हे नंदिनी गाई कृपया तुझी स्वतःची रक्षा करण्यासाठी काही सैनिकांना जन्म दे म्हणून. पटकन त्या नंदिनी गाईच्या कानातून सगळे सैनिक आले, त्या सर्व सैनिकांना मारून टाकलं आणि कौशिक राजा तिथून पळून गेला. त्या कौशिक राजाला लक्षात आलं
क्षात्र बळ म्हणजे राजाचं बळ, शासकाचं बळ, हे तर काही वर्षांचं असतं. कोणीतरी मंत्री असतो, तो मंत्री त्या राजाला पाडतो, युद्धांमध्ये करायला लागतं. आणि या ब्राह्मणांचं जे बळ आहे हे तर माझ्यापेक्षा जास्ती आहे. मग त्या दिवशी कौशिक राजाने ठरवलं, मला पण ब्राह्मण बनायचं आहे, मला पण ऋषी बनायचं आहे. असं करत करत मग शेवटी तो विश्वामित्र ऋषी झाला. तर अनेक वेळा त्या विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठ ऋषींना त्रास दिला, पण वशिष्ठ ऋषींनी नेहमी त्यागाची भावना ठेवली आणि कधीही त्याला प्रतिउत्तर नाही दिलं. म्हणून ते वशिष्ठ ऋषी. त्या वशिष्ठ ऋषींचा मुलगा आहे शक्ती. तो शक्ती पण एकदम सिंपल मुलगा होता. त्या शक्तीचा मुलगा आहे पराशर. पराशर मुनी कोण आहेत? पराशर मुनींनी सगळे पुराण लिहून काढले. आणि त्या पराशर मुनींचा मुलगा आहे व्यास ऋषी. आणि व्यास ऋषी कोण आहेत? व्यास ऋषींनी त्या सगळ्या पुराणांचा संग्रह केला आणि त्या व्यास ऋषींचे सुपुत्र आहेत शुकदेव. तर ही 5 वंशाची जी वंशावली आहे, हे उत्कृष्ट ऋषीमुनी आहेत. तर त्याच्यामध्ये व्यास ऋषी येतात आणि व्यास ऋषी विचार करतात, माझ्याकडे मुलगा नाही आहे आणि आजपर्यंत माझ्या पूर्वजांनी वशिष्ठ ऋषी, शक्ती ऋषी, पराशर मुनी या सगळ्यांनी जे दिलंय ते आता मला ठेवायचं आहे, पण पुढची पिढी कुठे आहे? तर त्यांनी काय केलं? त्यांनी ठरवलं, मी तपस्या करणार. तपस्या कुठे करणार? तर जंगल असतं आणि जंगलामध्ये आतमध्ये, एकदम खोल आतमध्ये काही वृक्ष असतात. तर आज पण तुम्ही लोक सगळे बद्रीनाथला जाणार आहात, तर बदर नावाचं, बद्री म्हणजे एक फळ असतं, छोटंसं फळ असतं. ते हिमालयांमध्ये, वनांमध्ये, आतमध्ये जिथे सगळ्यात जास्ती त्रास होतो, तपस्येचं वातावरण असतं, तिथे मिळतं. ते बद्रीचे जे वृक्ष आहेत ते या जंगलांमध्ये नाही मिळत. तर व्यास ऋषींना जेव्हा मुलगा पाहिजे होता, तेव्हा व्यास ऋषींनी ठरवलं, मी इकडे तिकडे तपस्या नाही करणार, मला श्रेष्ठ मुलगा पाहिजे, मला उच्च कोटीचा मुलगा पाहिजे. तर ते हिमालयामध्ये पण नाही गेले. हिमालयामध्ये जे सगळ्यात कठीण जिथे वातावरण असतं तिथे बद्री वृक्ष असतात. त्या बद्री वृक्षांच्या मध्ये जाऊन त्यांनी तपस्या केली. तर ती सगळ्यात कठीण तपस्या असते आणि म्हणून बद्री वृक्षाच्या खाली तपस्या केली. म्हणून व्यास ऋषींचं एक नाव आहे बादरायण. आणि बादरायणाने तिथे तपस्या करून एका मुलाला जन्म दिला, म्हणून त्या मुलाचं नाव आहे बादरायणी. जसं काल आपण चर्चा करत होतो, कुंतीचं नाव आहे प्रिथा आणि प्रिथाचा मुलगा आहे अर्जुन, पण मग प्रिथाचा मुलगाचं नाव होतं पार्थ. तसं याचं नाव आहे बादरायण, पण बादरायणाच्या मुलाचं नाव आहे बादरायणी. तर अशा प्रकारे अत्यंत कठोर तपस्या करून उच्च हेतूसाठी व्यास ऋषींनी आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये बीज पेरलं. पण ते जे बीज होतं ते इतकं उच्च होतं की शुकदेव गोस्वामी 16 वर्षापर्यंत, कधी 12 कधी 13 असं वेगवेगळ्या पुराणांमध्ये, पण कमीत कमी 12 ते 13 वर्ष आईच्या पोटातून ते बाहेरच नाही आले. तर आईचं पोट एवढं मोठं झालं आहे, आतमध्ये वय वाढतं आहे, पण शुकदेव बाहेरच येत नाही आहेत. तर एकदा त्यांना आईने विचारलं, तू बाहेर का नाही येत आहे? तर म्हणाले, बाहेर खूप माया आहे, बाहेर परमेश्वराची विस्मृती आहे. आतमध्ये मी आईच्या पोटाच्या पिशवीमध्ये जरी असा अडचणीत असीन तरी पण एक गोष्ट मला माहिती आहे की श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि श्रीकृष्णांची माया या भौतिक जगामध्ये पसरलेली आहे आणि या मायेने मला आवृत्त नाही व्हायचं आहे, म्हणून मी येणार नाही. तर आई ही वारंवार आपल्या पोटातल्या त्या मुलाला विनंती करते, बाहेर ये बाळ, आणि बाळ म्हणतो, बाहेर माया आहे, मला यायचं नाही आहे. तर याला म्हणतात ब्रह्मवादी. ब्रह्मवादी म्हणजे परमेश्वर, माया, हे सगळे जे तत्व आहेत ते त्याला माहिती आहेत. तर शुकदेव हे जन्म घेण्यापूर्वी ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावर आहेत आणि बाहेर येत नाहीत. मग आता व्यास ऋषी म्हणतात, मी एवढी सगळी कठोर तपस्या केली आणि शुकदेव गोस्वामीनं जन्म द्यायचा प्रयत्न केला आणि ते शुकदेव गोस्वामी येत नाहीत बाहेर, तर काय करायला पाहिजे? तर एक दिवशी व्यास ऋषी आपल्या मुलाकडे गेले पोटात आणि म्हणतात, बाळ मला सांग, तू बाहेर येशील कसं? कारण तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, आपल्या वंशाचं काम तुला पुढे घेऊन जायचं आहे. ते म्हणाले, मला जर कोणी आश्वासन दिलं की माझ्यावर मायाचा प्रभाव नाही होणार, माझ्यावर कधी काही भ्रम नाही येणार, मी शारीरिक त्या धारणेमध्ये कधी प्रवेश नाही करणार, मी नेहमी मी आत्मा आहे या धारणेला कधी सोडणार नाही, तर मी बाहेर यायला तयार आहे. मग आता व्यास ऋषी विचार करत आहेत, हे आश्वासन कोण देईल? हे आश्वासन आपल्यामधून कोणी देऊ शकतं? जे लोक स्वतः मायादेवीचे गुलाम आहेत, आपण कठपुतळीसारखे नाचतोय आपण. मग व्यास ऋषीने विचार केला, मायेचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही हे आश्वासन केवळ मायाधीश देऊ शकतात. मायाधीश श्रीकृष्ण. तर त्यांचं सौभाग्य होतं, त्यावेळेस श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते.
व्यास ऋषी हिमालयातून द्वारकेपर्यंत गेले आणि श्रीकृष्णांना विनंती केली, माझा मुलगा आहे, 16 वर्षांचं वय आहे, पण पोटातून तो बाहेर येत नाही आहे. तो म्हणतो मला आश्वासन पाहिजे आणि हे आश्वासन मी पण नाही देऊ शकत, तुम्ही देणार का? तर म्हणाले नक्की, व्यास ऋषींसाठी का नाही करणार हे? श्रीकृष्ण द्वारकेवरून त्यांच्या बद्रिकाश्रमपर्यंत गेले. कशासाठी? त्या मुलाला आश्वासन देण्यासाठी. आणि त्यांनी आश्वासन दिलं, म्हणाले बाळ काळजी करू नको, मी मायाधीश आहे, माया माझी शक्ती आहे, मी तुला आश्वासन देतो, काही होणार नाही. त्या शुकदेवाने आईच्या पोटातून पटकन जन्म घेतला. एक क्षण न थांबता शुकदेव गोस्वामी तिथून निघून गेले. तर भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये सूत गोस्वामी जेव्हा वर्णन करायला सुरू करतात तेव्हा शुकदेव गोस्वामींना आठवण करून एक खूप सुंदर श्लोक गातात. म्हणतात, यम प्रव्रजंतम अनुपेत्य अपेत्य कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनीनाम आनतोस्मी. सूत गोस्वामी म्हणतात, यम प्रव्रजंतम, ज्या 16 वर्षाच्या मुलाने आईच्या पोटातून जन्म घेऊन एक परिव्रजकाचार्य साधू म्हणून प्रवास केला, घरातून निघून गेले. आणि द्वैपायनो विरह कातर आजुहाव, द्वैपायन व्यास ऋषी आहेत, म्हणतात अरे एवढी सगळी तपस्या केली आणि त्या मुलाला पेरलं आणि तो मुलगा बाहेर यायला तयार नाही. श्रीकृष्णाने जाऊन विनंती केली, श्रीकृष्णाने घेऊन आलो, श्रीकृष्णाने आश्वासन दिलं आणि तो मुलगा थांबलाच नाही, तो निघून गेला. निर्वस्त्र अवस्थेमध्ये शुकदेव गोस्वामी निघून गेला आणि व्यास ऋषी एवढी सगळी तपस्या करून, आपण कालपासून चर्चा करतोय की एवढी सगळी तपस्या करायची आणि शेवटी फळ काय मिळतं? काहीच नाही. तर म्हणतात पुत्र पुत्र, त्याच्या पाठीपाठी व्यास ऋषी पळतात, पुत्र पुत्र, अरे मुला थांब थांब, मी तुला जन्म दिलाय, थांब तरी. शुकदेव गोस्वामी काय कोणाचं ऐकत नाही आहेत आणि निघून गेले. आणि पुत्रेति तन्मया तरवो अभिनेदोस, त्यांची जी हाक होती व्यास ऋषींची, पुत्र पुत्र, त्याला एका व्यक्तीने प्रतिसाद दिला. कोण? तरु. तरु म्हणजे वृक्ष. आजूबाजूचे जे वृक्ष होते त्या वृक्षांनी बघितलं होतं की या व्यास ऋषींनी किती तपस्या केली. त्या जड योनी आहे ती, वृक्षाची जी योनी आहे ना त्याच्यामध्ये वाचाशक्ती नसते आणि त्यांना संवेदन शक्ती पण खूप कमी असते. त्या वृक्षांचं हृदय विरघळलं, ते वृक्ष सहन नाही करू शकले व्यास ऋषींचं दुःख आणि त्यांनी प्रतिसाद दिला की अरे थांब तरी शुकदेव. तर काही आचार्य ते म्हणतात तिथे तरवो भी नेदूस, तरुणनी प्रतिसाद दिला. हे का सांगितलंय? तर म्हणतात वृक्षासारखी जड योनी पण बोलू शकते जर योग्य चेतना असेल कोणाला मदत करायची. व्यास ऋषींना मदत करायची चेतना आहे, तर तरु पण बोलू लागले. म्हणून जेव्हा पण कोणी भागवत प्रवचन करतात तेव्हा मनामध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामींना प्रणाम करतात तेव्हा हा श्लोक बोलतात आणि शुकदेव गोस्वामींना प्रार्थना करतात, आम्ही पण एका वृक्षासारखे जडच आहोत. शरीर जरी पुरुषाचं असलं, मनुष्य असलं, तरी पण चेतना वृक्षाचीच आहे. निर्वस्त्र फिरणं, कमी वस्त्र घालणं, हे सगळे वृक्षाच्या जन्माचे चिन्ह आहेत. सो म्हणतात की आम्ही पण वृक्षासारखा जन्म घेतला आहे, तर कृपया तुमची जर कृपा असली तर या जड जिभेतून, या जड चेतनेतून परमेश्वराची स्तुती निर्माण होईल. आणि म्हणतात तम सर्वभूत हृदयम मुनीनाम आनतोस्मी. शुकदेव गोस्वामी आहेत, हे सर्व व्यक्तींच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. जसं श्रीकृष्ण आहेत, परमात्मा रूपी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. श्रीकृष्ण कधी एकटे नसतात, श्रीकृष्णांसोबत त्यांचे शुद्ध भक्त नेहमी असतात. म्हणून इथे परमात्मा आहेत ना, पण परमात्मा कधी एकटे असतात का? तर म्हणून परमात्म्याच्या शेजारी शुकदेव गोस्वामी पण आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये शुकदेव गोस्वामी आहेत. कसे? तर ते श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत म्हणून. आणि म्हणून जेव्हा पण कोणी भागवतावर प्रवचन करतात तर आपल्याला माहिती पाहिजे आपण जे बोलतोय ते आपण प्रामाणिकपणे भागवतावर आधारित बोलायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये भौतिकवादाचं प्रदूषण नाही करायला पाहिजे. का? कारण आपल्या हृदयामध्ये शुकदेव गोस्वामी जे मुख्य प्रवक्ते आहेत ते पण ते प्रवचन ऐकत आहेत. आणि जर त्यांना वाटलं की आपण त्यांचं तत्त्वज्ञान बदलतोय तर शुकदेव गोस्वामी आपल्याला त्यांचे आशीर्वाद देणार नाही, आपण नीट लोकांना प्रभावित करू शकणार नाही. पण जर आपण भागवतावर आधारित जी विचारधारा आहे ती जर धरून ठेवली तर शुकदेव गोस्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि शुकदेव गोस्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि हळूहळू लोक आपले प्रवचन ऐकून भक्त बनतात. का? शुकदेव गोस्वामींच्या आशीर्वादाने, आपल्या आशीर्वादाने नाही. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी निघाले आणि ते थांबले पण नाही. तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ही घटना येते.
आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की शुकदेव गोस्वामी असे पुढे पुढे चालले आहेत आणि कसे आहेत, निर्वस्त्र आहेत, आणि त्यांच्या मागे व्यास द्वैपायन ऋषी आहेत. आणि तिथे एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये तरुणी मुली स्नान करत होत्या आणि त्या शेजारून शुकदेव गोस्वामी चाललेत. तर तरुणी मुली आहेत, त्यांना लाज वाटते ना, आणि ते पण कोण, तरुण मुलगा 16 वर्षांचा, आणि तो पण निर्वस्त्र. तर शुकदेव गोस्वामी जेव्हा जात होते तिथून, तेव्हा त्या तरुणींनी स्वतःचं शरीर झाकलं नाही. आणि 2 मिनिटानंतर मागून व्यास ऋषी पुत्र पुत्र असं करत आले. म्हातारे होते, वय त्यांचं गृहस्थ आहेत, म्हातारे आहेत, सगळे कपडे घातलेले होते, वडिलांच्या वयाचे होते, तरी पण त्या तरुणींनी व्यास ऋषींना बघून लगेच आपलं अंग झाकलं. तर असं का, तर म्हणतात महिलांना एक विशेष शक्ती असते. कोण त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतोय हे त्या महिलेला बरोबर कळतं, आपल्याला कळत नाही ते. तर म्हणून त्या सर्व मुलींना लक्षात आलं, जरी हा 16 वर्षांचा नग्न अवस्थेमध्ये मुलगा आहे, पण त्याची जी नजर होती ती शुद्ध होती. ते जेव्हा तिथून असे जात होते तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये त्या तरुणींना काही वाटलं नाही, म्हणून त्या तरुणींनी अंगाने झालं. कारण शुकदेव गोस्वामी जन्माच्या आधी कुठल्या स्तरावर आहेत, ब्रह्मसाक्षात्काराच्या स्तरावर आहेत. ते शारीरिक स्तरावर नव्हतेच कधी. तर शुकदेव गोस्वामी कारण शारीरिक स्तरावर नव्हते, त्यांनी जेव्हा या मुलींना आंघोळ करताना बघितलं, त्यांनी तर आत्मा बघितला फक्त, आणि ते आपल्याला आत्मा बघतायत हे त्या मुलींना कळलं, म्हणून मुलींनी अंग नाही झाकलं. पण 2 मिनिटांनी व्यास ऋषी जे त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत ते जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांनी अंग झाकलं. का, कारण त्यांना माहिती आहे हे गृहस्थ आश्रमात आहेत, आणि गृहस्थ आश्रमामध्ये महिला शरीर आणि पुरुष शरीर याच्यामध्ये भेद असतो. जरी त्यांचं वय जास्ती होतं, पण त्यांनी महिला आणि पुरुष शरीर या 2 शरीरांमध्ये भेद बघायची त्यांची वृत्ती आहे, म्हणून त्या मुलींनी अंग झाकलं. हे शुकदेव गोस्वामी आहेत. 16 वर्षांच्या वयामध्ये हे शुकदेव गोस्वामी घर सोडून निघून गेले. मग आता परत व्यास ऋषी विचार करतायत, माझ्या मुलाला मी एवढी कठोर तपस्या करून जन्म दिला, त्याचं पुढे काय होणार. मग म्हणाले, मी त्याला ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत आणलं, मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे इथपर्यंत आणलं, पण हा जो स्तर आहे हा सगळ्यात उच्च स्तर आहे का. जर मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे, तर मी शारीरिक स्तरावर मी काम करायला नाही पाहिजे, पण मी कुठल्या स्तरावर काम करायला पाहिजे, मग आत्म्याच्या स्तरावर काम करायला पाहिजे. ही शिकवण जी व्यास ऋषींना विचार करावा लागला की काय आता करायचं, या शुकदेवाला परत कसं आणायचं, ही उच्च शिकवण श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना 2 महिने शिकवणी दिल्या. त्या 2 महिन्याच्या शिकवणीमध्ये पहिली जी शिकवण दिली ती श्री चैतन्य महाप्रभूंनी इथून सुरुवात केली. म्हणाले, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, जीव तटस्थ शक्ती भेद अभेद प्रकाश. म्हणतात जीवात्मा आहे तो भेद पण आहे आणि अभेद पण आहे. मात्रेच्या दृष्टीने भेद आहे आणि गुणात्मक दृष्टीने अभेद आहे, पण हा जो आत्मा आहे याचं नित्य स्वरूप आहे, श्रीकृष्णांचा दास. म्हणून आत्म्याचं एक कार्य आहे, आत्म्याचं एक काम आहे, ते काय, क्षणोक्षणी श्रीकृष्णांची सेवा करणे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी 2 महिन्याच्या शिकवणी इथून सुरुवात केली. पहिली ए फॉर ॲपल, अकार जो शिकवला तो हे शिकवला की आपण सगळ्यांनी श्रीकृष्णांची सेवा करायला पाहिजे. तो साक्षात्कार व्यास ऋषींना अनेक दिवस ते विचार करतात की मग काय करू काय करू. मग त्यांना आठवलं हा आत्म्याच्या स्तरावर आहे, पण आत्म्याच्या स्तरावर आपले काय कर्तव्य आहेत हे याला माहिती नाही आहे, म्हणून तो येत नाही आहे. त्याला वाटतंय मी शारीरिक स्तरावर नाही आहे, मी आत्म्याच्या स्तरावर आहे, तर मला कोणाशी काय घेणं देणं, हे सगळे शारीरिक स्तरावर आहे, तर मला कोणाशी काय घेणं देणं नाही. हो, तुला शारीरिक स्तरावर जे कर्तव्य आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण आत्म्याच्या स्तरावर तू आहेस ना, आत्म्याच्या स्तरावर काय कर्तव्य आहे तर तुला माहिती आहेत का. तर शुकदेवाला ते माहिती नव्हते. मग व्यास ऋषींना लक्षात आलं मला त्याच्या पुढचं पाऊल त्याला द्यायला लागणार. मग पुढचं पाऊल काय आहे, तुझा श्रीकृष्णांशी काय संबंध आहे हे शिकवायला लागणार. मग व्यास ऋषींनी आपल्या 2 शिष्यांना बोलवलं आणि म्हणाले, माझा मुलगा आहे ना या दिशेने या जंगलामध्ये गेलाय घर सोडून, तिथेच कुठेतरी असेल, आणि मी जर तिथे गेलो ना तो मला बघून अजून पळून जाईल. तर एक काम करा, तुम्ही त्या जंगलात जा आणि श्रीकृष्णांची स्तुती करा. तुम्हाला मी 2 श्लोक देतो. तर कुठले 2 श्लोक, एका श्लोकामध्ये श्रीकृष्ण कृती कृपाळू आहेत याचं तुम्ही वर्णन करा. तर श्रीकृष्णांच्या स्तुतीमध्ये भागवतामध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये म्हणतात, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघ्घांस्यपयद अपि असाधवी लेभे गतिम धात्रिमुचितम ततोन्यम कम्वा दयालुम शरणम व्रजेम. उद्धव जेव्हा विदुराला भेटतायत तेव्हा विदुराला म्हणतात की पूतना नावाची एक राक्षसी आली
आणि तिने श्रीकृष्णांना विष पाजलं. पण श्रीकृष्णांनी त्या विषाला लक्ष नाही दिलं. श्रीकृष्णांनी म्हणाले, ही तर माझी धात्री आहे, ही तर माझ्या आईला मदत करायला, मला दूध पाजायला आणणारी एक तिची दासी आहे. तर हिला मी आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावनामध्ये एका आईच्या, यशोदे माईच्या असिस्टंटचं स्थान देतो. तर म्हणतात शेवटच्या ओळीमध्ये, कमवा दयालुम शरणम व्रजेम. म्हणतात या एवढ्या दयाळू व्यक्तीपेक्षा अजून कोणी दयाळू व्यक्ती असेल तर मला सांगा, मी त्याची शरण घेतो. तुमच्या पण आठवणीमध्ये, तुमच्या स्मृतीमध्ये जर कोणी असेल ज्याला कोणी मारायला आलं आणि त्याला आईचं असिस्टंटचं आध्यात्मिक जगतामध्ये स्थान दिलं, तर सांगा मला, पण मी पण त्यांची शरण घेतो. आपल्या प्रती समजा कोणी काही अपराध केला, आपल्याला जर कोणी काही त्रास दिला, तर त्याच्या दोन गोष्टी असतात. एक असतो हेतू आणि एक असते क्रिया, बरोबर. तर आपण किती लोक हेतूला लक्ष देतो आणि किती लोक क्रियांना लक्ष देतो. तो त्या व्यक्तीने जर सांगितलं माझ्याकडून चूक झाली, माझा हेतू तो नव्हता, पण नकळतपणे माझ्या तोंडातून वाईट शब्द आले किंवा माझ्याकडून शारीरिक मारहाण झाली, आपण म्हणतो ते काही असू दे, हेतू काही असू दे, तू मला मारलंस, तू सगळ्यांसमोर माझा अपमान केलास, ते मी कधी विसरणार नाही. आपण हेतूला लक्ष देत नाही, आपण क्रियेला लक्ष देतो. आणि श्रीकृष्णांनी क्रियेला लक्ष नाही दिलं. श्रीकृष्णांनी क्रिया होती विष पाजणं आणि हेतू होता त्याला मी दूध पाजेन. सो श्रीकृष्णांनी क्रियेला लक्ष नाही दिलं, हेतूला लक्ष दिलं की ही मातृत्वाच्या भावनेने आली. त्या मातृत्वाची भावना कणभर होती आणि विषारी भावना भरपूर होती. पण त्या भरपूर विषारी भावनेला श्रीकृष्णांनी भरपूर दुर्लक्ष केलं आणि ती कणभर मातृत्वाची जी भावना होती, श्रीकृष्णांनी त्या कणभर मातृत्वाच्या भावनेला लक्ष दिलं आणि तिला मातृत्वाचं स्थान दिलं. तर म्हणतात हा श्लोक त्या जंगलात जाऊन शुकदेव तिथे कुठेतरी लपलाय त्याला सांग. आणि म्हणाले अजून एक श्लोक सांग दुसरा, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं सौंदर्य आहे. तर म्हणतात बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतीम च मालाम. याच्यामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन आहे सौंदर्याचं. श्रीकृष्णांच्या फेट्यावर एक सुंदर मोरपंख असतो, त्यांच्या कानाच्या पाठीमागे छोटे छोटे निळे निळे आकर्षक फूल असतात, त्यांचे जे वस्त्र आहेत ते पिवळे सोनेरी चमकणारे असतात आणि गळ्यामध्ये त्यांची वैजयंती माळा असते. तर भक्तिरसामृत सिंधूमध्ये श्रील प्रभुपाद लिहितात या जगामध्ये पण वैजयंतीचं फूल असतं, तर ती वैजयंती मला नाही आहे, त्या वैजयंती फुलांची माळा नाही आहे. भक्तिरसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामी सांगतात वैजयंती माळा म्हणजे श्रीकृष्णांना जंगलामध्ये 5 वेगवेगळे रंगीबेरंगी माळा आवडतात. तर 5 वेगवेगळ्या रंगांच्या फुलांना एका माळेमध्ये ओवणं आणि त्याच्याने एक नवीन पॅटर्न तयार करणं, ती माळा श्रीकृष्ण घालायचे आणि ती जी माळा होती ती गुडघ्यांपर्यंत यायची. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण एकदम सुंदर नटून थटून वृंदावनामध्ये प्रवेश करायचे. हे वर्णन व्यास ऋषींच्या शिष्यांनी शुकदेव गोस्वामी तिथे जंगलात होते तिथे गायलं. तर काही आचार्यांचं म्हणणं आहे श्रीकृष्णांना दुसऱ्यांना आकर्षण करण्यामध्ये इतका आनंद होतो, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पण जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा म्हणतात अशा प्रकारे नटवर वपू, ती वैजयंती माळा घालून आणि खूप सुंदर सुंदर फुलांनी सजून गेले का. तर म्हणतात श्रीकृष्ण जे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गेले ते न्याय द्यायला नाही गेले. न्याय वगैरेची जी गोष्ट आहे ते श्रीकृष्णांनी विष्णूंना दिली आहे. विष्णू न्याय देतात, श्रीकृष्ण केवळ प्रेम देतात. श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये पण जे गेले ते लोकांना मारायला नाही गेले. श्रीकृष्ण तिथे नटून थटून गेले का, तर समोरचे जे लोक होते ते अधर्मी होते, पण श्रीकृष्णांच्या मनामध्ये त्यांच्याप्रती पण प्रेमाची भावना होती. म्हणतात जेव्हा अर्जुन माझ्या पाठीमागून एक बाण मारेल आणि जेव्हा त्यांचा मृत्यू होईल, शेवटच्या क्षणी माझ्यासारख्या सुंदर व्यक्तीचे ते दर्शन करतील. आयुष्यभर त्यांनी चुकीचं केलंय, पण मरताना समोर कोण दिसेल, अर्जुन बाण मारतोय, अर्जुनाच्या पायाजवळ श्रीकृष्ण बसलेले असतील सारथी म्हणून. तर म्हणतात माझा तो गोड चेहरा, माझा ते सुंदर रूप बघून हे शेवटचा प्राण त्यागतील. मला जर त्यावेळेस ते स्मरण करू शकले आणि त्या शेवटच्या क्षणी जर म्हणाले हे व्यक्ती इतके सुंदर कसे काय दिसतात, तर त्यांना मुक्ती मिळू शकते फक्त एका विचाराने की श्रीकृष्ण सुंदर दिसतात. या भावनेने श्रीकृष्ण कुरुक्षेत्राला गेले होते. श्रीकृष्ण न्याय द्यायला नव्हते गेले. हे 2 श्लोक व्यास ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितले आणि म्हणाले हे 2 श्लोक तुम्हाला ते जगायचे आहेत. आणि हे जे 2 शिष्य आहेत हे कुऱ्हाड घेतली हातामध्ये आणि कुऱ्हाड्याचा वेश केला, त्याने लाकूड कापणाऱ्याचा वेश केला. असं नाही दाखवलं की आम्ही व्यास ऋषींचे शिष्य आहोत, त्यांना बघून परत शुकदेव गोस्वामी पळाले असते.
आणि तिथे लाकूड कापायला लागले, ठाक ठाक, आणि म्हणतात अहो बकीयम स्तनकालकूटम. ते शुकदेव गोस्वामींनी ऐकलं, अच्छा ते जे श्रीकृष्णाचे मायाधीश आहेत ते फक्त मायाधीश नाही आहेत, ते खूप प्रेमळ आहेत, ते खूप कृपाळू आहेत, ते आपल्या सर्व चुकांना दुर्लक्ष करतात, आणि आपण एक जरी प्रामाणिकपणे काही सेवा केली असेल त्याला एका भिंगेखाली ठेवतात. ते ऐकलं, पण म्हणतात हे असं कृपाळू आहेत, पण पुढे अजून काही गुण आहे का? मग बरहा पीडम नटवर वपू, अरे हे श्रीकृष्ण आहेत का? मग म्हणाले या श्रीकृष्णांची सेवा करायला पाहिजे. मग जे शुकदेव गोस्वामी, ज्यांना आपल्या आई वडिलांशी काही घेणं देणं नाही आहे, ते शुकदेव गोस्वामी जंगलातून परत आले आणि व्यास ऋषींना म्हणाले, त्या मायाधीश श्रीकृष्णांना तुम्ही बोलवलं होतं, पण मी त्यांचं दर्शन नीट नाही घेतलं, कारण मला मेन गोष्ट काय होती, मायेत नाही पडायचं. मायेत नाही पडायचं हा माझा सर्वोच्च ध्येय होता. आज मला लक्षात आलं की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. मायादेवीवर जर विजय मिळवायचा असेल तर काही लोकांचं म्हणणं आहे मायादेवीशी लढाई करा, पण श्रीकृष्णांचं म्हणणं आहे हे जे मनुष्य जीवन आहे हे मायादेवीशी लढाई करण्यासाठी नाही आहे, हे श्रीकृष्णांना आलिंगन करण्यासाठी आहे. आणि जेव्हा आपण श्रीकृष्णांना आलिंगन करतो तेव्हा श्रीकृष्ण आपल्या दासीला सांगतात, याला त्रास देऊ नको, हा माझा भक्त आहे, हा माझं नामस्मरण करतो. तर आपल्या स्वामीच्या शब्दांना आदर देऊन दुर्गादेवी मायादेवी आपल्याला त्रास नाही देणार. आपण जर मायादेवीला खूप विनवण्या केल्या, मला सोड मला सोड, ती म्हणे मग तुला सोडणार नाही. तर म्हणून शुकदेव गोस्वामींनी मग व्यास ऋषींची शरण घेतली आणि म्हणाले, कृपया मला त्या श्रीकृष्णांना प्रसन्न कसं करायचं ते सांगा. आणि त्या अवस्थेमध्ये जेव्हा शुकदेव परत आला तेव्हा व्यास ऋषींनी त्यांना भागवत शिकवलं, आणि त्या भागवताला घेऊन मग आता हे जे शुकदेव गोस्वामी आहेत हे पुन्हा एकदा त्या भागवताला हृदयात घेऊन भ्रमण करत आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये शुकदेव गोस्वामींना हृदयामध्ये परमेश्वराने सुचवलं, परीक्षित नावाचा माझा खूप जवळचा भक्त आहे, त्याच्यावर एक खूप विपत्ती आली आहे, पण त्या विपत्तीच्या काळामध्ये त्यांनी मला स्मरण केलं म्हणून ती विपत्ती त्याची संपत्ती झाली आहे. तर म्हणून तू जाऊन आता त्याला भक्तीची संपत्ती दे. म्हणून हे दोन विशेष व्यक्ती, एकीकडून परीक्षित आला, एकीकडून शुकदेव आला आणि इथे बसले या झाडाखाली. तर शुकदेव प्रवेश होण्यापूर्वी हे सगळे जे ऋषीमुनी आहेत त्यांचं नाव मी घेतलं, ते सगळे आले तिकडे. तर शुकदेव येण्यापूर्वीची गोष्ट आहे. तर परीक्षित म्हणतात, मला जे काही यश कमवायचं होतं ते सगळं मी कमावलं, आणि आता माझ्या जीवनामध्ये अशी कठीण परिस्थिती आली आहे. तर मला दोन प्रश्न आहेत. साधारणपणे एका मनुष्य जीवनामध्ये एका व्यक्तीचे काय कर्तव्य आहेत, आणि समजा एकाला मृत्यू सुनिश्चित आहे. समजा आपल्यामधून कोणाला सांगितलं तुमच्याकडे 6 महिने आहेत, जे करायचं ते करा, सगळे औषध जे वापरायचे ते वापरा, कॅन्सर असतो कधी कधी, काही असतं. जस्ट मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा अक्षय तृतीया होती तेव्हा आपण वाईच्या जवळ एक श्रवण यात्रा ऑर्गनाईज केली होती. मला आठवतं अक्षय तृतीया त्या दिवशी होते जेव्हा आपण वाईला होतो तेव्हा. तर तेव्हा दर प्रवचनाच्या वेळेस मी माझ्या फोनवरून फोन लावायचो, आणि सीताराणी प्रिया माताजी आहेत, देशपांडे माताजी, ते आजारी होते. तर ते मला म्हणाले की मला खूप इच्छा आहे वाई यात्रेला यायची, पण मी येऊ शकत नाही, तर मला तुम्ही ऐकवणार का? तर मी फोन लावून ते लेक्चर ऐकायचे. तर मागच्या एप्रिल महिन्याची गोष्ट आहे की सीताराणी प्रिया माताजी आपल्यासोबत होते, आणि त्यांची ती चेतना, त्यांचा तो भागवताचा नेहमी अभ्यास करायचा एक मूड, आणि नेहमी सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचा तो मूड. आणि 6 महिन्यामध्ये बघता 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 सोडून गेले आपल्याला. तर कोण शाश्वत आहे काही सांगू शकतो. आणि आता जस्ट त्याच्या 6 महिन्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये गेले, 1 किंवा 2 डिसेंबरला माताजी गेले, आणि त्याच्यानंतर आता आपण मे महिन्यामध्ये आहोत, 5 महिने झाले आहेत. पुन्हा एकदा तसंच त्याच काळामध्ये आपण एक यात्रा करतोय. तर कधीही काही होऊ शकतं. तर परीक्षित महाराज प्रश्न विचारतायत त्या सर्व ऋषीमुनींना, साधारण परिस्थितीमध्ये एका व्यक्तीचे कर्तव्य काय आहेत, आणि मरणाची जर सूचना मिळाली असेल तर त्या विशेष परिस्थितीमध्ये एका व्यक्तीचं कर्तव्य काय. तर सीताराणी प्रिया माताजी आहेत, मी बघतो जेव्हापासून त्यांना एक लक्षात आलं की माझा आजार आहे तेव्हापासून नेहमी मला म्हणायचे तुमचे सगळे प्रवचनं पाठवा. तर कधी कधी मी इंग्रजीचे प्रवचनं दिले, ते पण मला इंग्रजीत पण मिळवलं. म्हटलं माझी तुम्हाला समजणार का? म्हणजे नाही, 2-3 गोष्टी तरी कळतील. पण त्यांची ती भूक होती की नाही मला भागवत ऐकायचं आहे, मला भागवत ऐकायचं आहे. तर जेव्हा या सर्व ऋषीमुनींना परीक्षित महाराजांनी जेव्हा ते सांगितलं तेव्हा काही ऋषीमुनी तिथे होते, ते कर्मवादी होते. मग त्यांनी म्हटलं
की ॲक्च्युली लोकांचं कर्तव्य काय माहिती आहे, पुण्यकर्म करणं. तर तुमच्याकडे 7 दिवस आणि 7 रात्र आहेत, तुम्ही पुण्यकर्म करा काहीतरी. कोणी होते ते म्हणाले तुम्ही मोठमोठे यज्ञ करा, यज्ञ केल्याने तुम्हाला कृपा मिळेल. कोणी होते ते खूप तपस्वी होते, ते म्हणाले तुम्ही आता 7 दिवस 7 रात्र कुठेतरी काहीतरी कठोर तपस्या करा. अशा प्रकारे वादविवाद चालू झाला. कोणाला वाटतं हे करायला पाहिजे, कोणाला वाटतं ते करायला पाहिजे. आणि असा सगळ्या तिथे ती कुजबूज होते ना, तशी तरी फुसफुस चालू होती. आणि परीक्षित महाराज म्हणतात माझा एक वेळ चालला आहे, यांचा निष्कर्ष लागणार आहे का काही. तर कोणाकडे निष्कर्ष देण्याची कॅपॅसिटी नव्हती. पण सगळे म्हणतात माझं मत हे, माझं मत ते, माझं मत ते, माझं मत ते. असं जेव्हा ती कुजबूज चालू होती आणि निष्कर्ष नव्हता लागत, तेव्हा भागवताचं ज्ञान घेऊन शुकदेव गोस्वामी, त्यांचं वय तेव्हा होतं 2 वर्ष. तर सूत गोस्वामी जेव्हा भागवतामध्ये 2 म्हणजे 2 गुणिले 8 म्हणजे 16 वर्षांचं वय होतं. शुकदेव गोस्वामी तिथे आले. आणि कसे आले तर म्हणतात आवृतई बालम. त्यांच्या आजूबाजूला लहान लहान मुलं होती. लहान मुलं काय करत होती, कधी कधी माहिती आहे गावामध्ये असं असतं, निर्वस्त्र कोणीतरी मुलगा असतो, तर लोकांना वाटतं हा कोणतरी वेडा आहे आणि त्याला दगडं वगैरे मारतात. तर शुकदेव गोस्वामी जेव्हा निर्वस्त्र फिरत होते, ते शारीरिक स्तरावरच नाही, त्यांना कोणाशी काही, कोण शत्रू कोण मित्र काही त्यांना माहिती नाही. परमेश्वराचं स्मरण करत करत, भागवत मनातल्या मनात स्मरण करत करत ते आले. ते सगळी मुलं जी आहेत ती अशी त्यांच्यासोबत असं कोणतरी त्यांना हात खेचतोय आणि ते आपले अवधूत वेशामध्ये तिथे आले. आणि जेव्हा शुकदेव तिथे आले, तर जसं तुम्हाला मी पूर्ण इतिहास सांगितला शुकदेवांचा, तसं या सगळ्या ऋषीमुनींना माहिती आहे की शुकदेव कुठल्या परिस्थितीमध्ये जन्मले, कसे पळून गेले. मग त्यांना ते 2 श्लोक सांगितले तेव्हा आले. शुकदेव जेव्हा तिथे आले तेव्हा व्यास ऋषी त्यांचे वडील आहेत. व्यास ऋषी तिथे बघून म्हणतात हे शुकदेव आहेत म्हणून. त्यांना बघून सगळे ऋषीमुनी उभे झाले. तिथे नारद मुनी उभे होते. नारद मुनी पण बघतायत की माझा शिष्य व्यास आणि व्यासाचा शिष्य शुकदेव, तो शुकदेव आलाय. पण नारद मुनी हे नाही म्हणाले मी हा माझा शिष्य आहे आणि यांनी त्याला आता हा बोलणार आहे काहीतरी, तर मला ऐकायची गरज आहे का ती. माझ्या परम शिष्याकडून मी ऐकू का. किंवा कधी आपण कोणाला प्रचार केलेला असतो आणि तो व्यक्ती उद्या जाऊन प्रचारक होतो आणि तो कधी काही प्रवचन देत असतो, तर आपल्याला वाटतं मी याला अबक शिकवलं आहे, मी याला माळा करायला शिकवलं आहे, मी याला माळ दिली हातात आणि सांगितलं हरे कृष्ण हरे कृष्ण, आता हा मला प्रवचन देणार आहे. पण नारद मुनी आणि व्यास ऋषींच्या मनामध्ये ही भावना अजिबात नव्हती. सगळे तिथे बसले होते, सगळे उभे झाले आणि सगळ्यांना लक्षात आलं माझं एक मत आहे, यांचं एक मत आहे, यांचं एक मत आहे, पण आमच्या कोणामध्ये ही निष्कर्ष देण्याची कॅपॅसिटी नाही आहे. या परिस्थितीमध्ये फक्त शुकदेव आहे, तो निष्कर्ष देऊ शकतो. आणि सगळ्यांनी वाट दिली त्याला. सगळे असे बाजूला झाले आणि या झाडाखाली परीक्षित ऑलरेडी बसले होते नम्रतेमध्ये. शुकदेव गोस्वामी तिथे आले आणि त्या आसनस्थ झाले. आणि त्यांना आसनस्थ बघून कोणालाही मनामध्ये विचार नाही आला हा कोण आता शिकवणार आहे, आमचं वय काय. एक दुसऱ्या पुराणामध्ये बेसिकली ध्रुव आणि प्रल्हाद याची स्टोरी खूप एक हरिभक्ती सुधोदय म्हणून पुस्तक आहे. त्या हरिभक्ती सुधोदयामध्ये प्रल्हाद आणि ध्रुव महाराजांच्या स्टोरीमधले जे डिटेल्स आहेत ते हरिभक्ती सुधोदयमध्ये दिलेत. त्या हरिभक्ती सुधोदयाची सुरुवात अशी होते, म्हणतात एकदा खूप साऱ्या ऋषींची, सगळ्या म्हाताऱ्या ऋषींची एक सभा भरली होती आणि त्याच्यामध्ये एक चर्चा सुरू झाली की आपल्याला जर आता सारांश ऐकायचा आहे तर कोणाकडून ऐकायचा, तुम्ही देणार तुम्ही देणार तुम्ही देणार, कोण देणार. तर मग सगळ्यांनी म्हटलं आपल्या सगळ्यांमध्ये वयोवृद्ध कोण आहे, सगळ्यात जास्ती सिनियर कोण आहे, त्याला आपण आसन द्यायला पाहिजे. तर त्या सभेमध्ये मार्कंडेय ऋषी बसले होते. मार्कंडेय ऋषींचं आयु किती आहे, 7 कल्प. सत्य त्रेता द्वापर आणि कली म्हणजे 1 कल्प. सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग असं एक कल्प. असं मार्कंडेय ऋषींचं तेव्हा वय होतं 7 कल्प. त्यांच्यापेक्षा म्हातारे कोणी नव्हते. तर मार्कंडेय ऋषी होते तिथे. पण मार्कंडेय ऋषींनी म्हटलं मी वयाने वृद्ध आहे पण मी ज्ञानवृद्ध नाही आहे. मग तेव्हा म्हणाले कोण आहे मग तिथे पराशर मुनी होते. तेच पराशर जे व्यास ऋषींचे वडील आहेत. तेव्हा पराशर मुनींचं वय होतं 7 वर्ष. म्हणाले हे जे पराशर आहेत हे खरे वृद्ध आहेत. मग सर्व ऋषीमुनी म्हणतात तुम्ही 7 कल्प वय आहे आणि यांचं 7 वर्ष वय आहे, तुम्ही कसं काय असं म्हणताय की ते वृद्ध आहे. ते म्हणतात मनुष्याचं वय त्याच्या शारीरिक लांबीनी नाही करू शकत आपण,
कुठल्या व्यक्तीने श्रीकृष्णांचं स्मरण किती क्षण केलं आहे त्याच्यावरून वृद्धत्व ठरतं. तर म्हणतात माझं वय 7 कल्प आहे, पण मी परमेश्वराचं स्मरण नाही केलं, मी नेहमी कठोर तपस्या करत होतो. पण पराशर आहे, जर क्षण मोजले की हा किती क्षण परमेश्वराचं स्मरण करतो, तर हा या सभेमध्ये सगळ्यात जास्ती वयोवृद्ध हा आहे. म्हणून पराशरला आपण बसवायला पाहिजे. तर सगळ्या मोठमोठ्या ऋषींसमोर 7 वर्षांच्या पराशराने मग तेव्हा ज्ञान दिलं होतं. तर ते पराशर मुनी आहेत, त्यांचा नातू आहे शुकदेव गोस्वामी. तर शुकदेव गोस्वामी पण त्याच वंशावलीत आहेत. आता 16 वर्षांचं वय आहे आणि या सगळ्यांसमोर मग त्यांनी भागवत बोलायला सुरुवात केली. आणि त्या भागवताचा निष्कर्ष काय आहे? त्या भागवताचा निष्कर्ष एकच आहे की आपण नेहमी कुठल्याही परिस्थितीत असू, शापग्रस्त परिस्थितीत असू की आपल्याला आशीर्वाद मिळालेले असतील, पण परमेश्वराला कधी आपण विसरायला नाही पाहिजे. आणि नेहमी एक प्रश्न विचारायला पाहिजे, न मागता ज्या व्यक्तीने सर्व काही दिलं आहे त्या व्यक्तीला आपण आता एकच मागायला पाहिजे, माझ्याकडून अल्पसं का होईना पण मी तुला काही देऊ शकतो का? तर हे जे शुकदेव गोस्वामी आहेत यांनी परीक्षितावर खूप कृपा केली. 6व्या स्कंदामध्ये त्यांनी 5व्या स्कंदामध्ये शेवटी सर्व नरक लोकांचं त्यांनी वर्णन केलं. आणि ते ऐकून परीक्षित जे खूप कोमळ हृदयाचे आहेत तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही एवढे वेगवेगळे प्रकारचे नरक सांगितले आणि त्याच्यामध्ये सगळे जे पापी व्यक्ती आहेत ते जातील, मला कृपया या नरकावर उपाय सांगणार का? तर ते स्वतः नरकात जाणार आहेत का? नाही. त्यांना तर श्रीकृष्णांनी आधी पण वाचवलं जन्माच्या वेळेस आणि मृत्यूच्या वेळेस शुकदेव गोस्वामीसारख्या शुद्ध महाभागवताला पाठवलं. पण त्यांचं मन दुसऱ्यांसाठी चिंतित आहे आणि म्हणतात या जगातले जे साधारण लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी. तेव्हा शुकदेव गोस्वामींनी काय केलं? शुकदेव गोस्वामींनी एक खोटं उत्तर दिलं. शुकदेव गोस्वामी म्हणतात प्रायश्चित्त कर, म्हणजे कर्मकांड कर. जर तुझ्याकडून इतकी चूक झाली असेल तर तू इतकं चांगलं कर, जर तुझ्याकडून इतकी चूक झाली असेल तर तू इतकं. बेसिकली एखाद्या चुकीला तू चांगले पुण्य कर्म करून त्याला कापू शकतो. हे उत्तर खोटं उत्तर आहे, कर्मांच्या नियमांमध्ये हे बसत नाही. पण शुकदेव गोस्वामीने हे खोटं उत्तर दिलं का माहिती आहे? त्यांना 10वा स्कंद सांगायचा होता. त्यांना 6व्या स्कंदाच्या सुरुवातीला अजामिळाची गोष्ट सांगायची होती. आणि अजामिळाच्या गोष्टीचा सारांश काय आहे? परमेश्वर जितके अनंत आहेत तितकंच अनंत, तितकंच शक्तिशाली त्यांचं ते सिंपल साधं दिसणारं नाव पण आहे कृष्ण. हे जे शब्द आहे या शब्दामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये काही अंतर नाही. ही शिकवण त्यांना द्यायची होती. पण ही शिकवण देण्यापूर्वी त्यांना त्या शिष्याची परीक्षा घ्यायची होती की हा आत्तापर्यंत मी जे 5 स्कंद सांगितले त्यांनी नीट ऐकले का? म्हणून त्याला खोटं उत्तर दिलं, कर्मकांडाचं उत्तर दिलं. आणि परीक्षितांनी काय उत्तर दिलं? नाही. प्रायश्चित्त मतोपार्थम मन्ये कुंजर शौचवत. एक हत्ती स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर स्वतःवर चिखल फेकतो, तसंच मी अनेक वेळा लोकांना बघितलं आहे ते मोठं मोठं कर्मकांड करतात, मोठी मोठी पूजा करतात आणि पूजा समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा पाप करतात. तर मला याच्यात विश्वास नाही. मग शुकदेव गोस्वामी म्हणतात बरोबर आहे तुझं. तर गुरूंना प्रश्न विचारला आहे, गुरूंनी उत्तर दिलं आहे. आणि गुरूंनी उत्तर दिल्यावर जर शिष्याने म्हटलं तुम्ही चुकीचं उत्तर दिलं, चालतं असं? पण हे गुरु पण साधारण नाहीत ना, हे परीक्षा बघतायत. त्यांना सगळ्यात मोठी उंच गोष्ट द्यायची आहे. तर म्हणतात मी याला हिरा देणार आहे, तो हिरा हा असं हातामध्ये घेऊन खेळणार आहे की त्या हिऱ्याची व्हॅल्यू समजून बॅगेमध्ये ठेवणार आहे. ती परीक्षा बघायची होती. मग जेव्हा प्रायश्चित्ताला नाकारलं परीक्षिताने तेव्हा म्हणाले विमर्शनम म्हणजे ज्ञान, वैराग्य करायचे, वेगवेगळे पुस्तकं वाचायची, त्याच्याने आपण या सर्व वाईट कर्मांपासून मुक्त होऊ. परीक्षित म्हणाले मला नाही पटत, कारण मी बघितलं आहे कधीकधी वैराग्याच्या अग्नीमुळे वरवरचे जे पाप आहेत ते नष्ट होतात, पण हृदयातली पाप करण्याची जी इच्छा आहे ती नष्ट होत नाही. मी अनेक वैरागी लोकांना बघितलं आहे ज्यांना श्रीकृष्णांप्रती आकर्षण नाही आहे, ते काही कालांतराने चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. आणि त्यांनी उदाहरण काय दिलं? उन्हाळ्यामध्ये कधीकधी आपल्याला जमीन नापीक वाटते, त्याच्यामध्ये एक गवत पण येत नाही, आणि पावसाचे 4 थेंब पडले सगळे बरोबर गवत येतं का? आतमध्ये मुळं तसेच होते, फक्त वरून जळालं होतं. हे 2 खोटे उत्तरं शुकदेव गोस्वामींनी दिले आणि परीक्षितांनी म्हटलं हे खोटे उत्तर आहेत, मला खरं उत्तर द्या. तेव्हा शुकदेव गोस्वामी म्हणाले तू पास झालास परीक्षेत. मग तेव्हा म्हणतात केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण अघम धुन्वंती कार्त्स्नेन निहारम इव भास्कर. तेव्हा म्हणतात ज्या प्रकारे धुकं येतं आणि धुकं पूर्ण पसरतं
त्या धुकावर फक्त एकच उपाय आहे. सूर्याप्रमाणे तेजस्वी जेव्हा सूर्य येतो तेव्हा ते धुकं नष्ट होतं. तसं हृदयाच्या आतमध्ये जे पाप करण्याची वृत्ती आहे किंवा बाहेर आपलं जे पाप केलेलं आहे ते सगळं नष्ट करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, केचित केवला भक्ती. फक्त श्रीकृष्णांप्रती भक्ती जर केली तर म्हणतात ते लोक सर्व पापवृत्ती आणि सर्व पापकृती, कृती बाहेर आणि वृत्ती आतमध्ये, या दोघांपासून जर मुक्ती पाहिजे तर फक्त श्रीकृष्णांची जर भक्ती केली तरच शक्य आहे. आणि ही गोष्ट जेव्हा सिद्ध केली त्याच्यानंतर त्यांनी अजामिळाची स्टोरी सांगितली आणि त्या अजामिळच्या स्टोरीमध्ये त्यांनी 6व्या स्कंदामध्येच ॲक्च्युली खूप मोठी एक किल्ली दिली. वैकुंठाची किल्ली शुकदेव गोस्वामींनी 10व्या स्कंदामध्ये तर दिलीच आहे लीलेच्या रूपामध्ये, पण ती किल्ली देण्याआधी आधी परीक्षा घेतली परीक्षिताची, आणि परीक्षा जेव्हा पास झाला तेव्हा तिथेच त्यांनी हरिनामाची किल्ली दिली आणि सांगितलं तू जर हरिनाम केलंच चांगलं, त्या एका छोट्याशा कृष्ण या शब्दामध्ये पण एवढी शक्ती आहे की त्याच्या वाहनावर बसून तू वैकुंठ गाठू शकतोस. तर अशा प्रकारे हे जे शुकदेव गोस्वामी आहेत त्यांनी अनेक वेळा परीक्षिताची परीक्षा घेतली. मी पण तुमची परीक्षा घेतो आहे, पण तुम्ही लोक बऱ्यापैकी भूक लागली आणि खूप उपवास आहे तर शॉर्टकट करतो. एक शेवटचा विषय मला खूप छान आवडतो की जसं जसे 7 दिवस होत आले तर 12व्या स्कंदामध्ये आपण बघतो की शुकदेव गोस्वामी 4 प्रकारच्या प्रलयांबद्दल चर्चा सुरू करतात. तर शेवटीचा विषय आहे. तर प्रश्न येतो हे 4 प्रलय कुठले आहेत? तर म्हणतात पहिला प्रलय आहे तर म्हणतात नित्य प्रलय, दुसरा प्रलय आहे तो म्हणतात नैमित्तिक प्रलय, तिसरा प्रलय आहे तो म्हणतात प्राकृतिक प्रलय, आणि चौथा प्रलय आहे तो म्हणतात आत्यंतिक प्रलय. ते कुठले आहेत 4 प्रलय आपण समजून घेऊया. पहिला आहे नित्य प्रलय. प्रलय म्हणजे नाश, आणि नित्य प्रलय म्हणजे क्षणोक्षणी वाऱ्यामुळे, उन्हामुळे, पावसामुळे नेहमी प्रलय होत असतो. कण झिजत असते गोष्ट. हा दगड आहे 2 वर्षांनी आपण आलो तर थोडा झिजलेला असेल बरोबर, तर त्याला म्हणा नित्य प्रलय. नेहमी पर्वतांची, झाडांची, आपल्या वाहनांची झीज होत असते तर त्याला म्हणतात नित्य प्रलय. दुसरं आहे नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मदेव आहेत ते सृष्टी करतायत. दररोज त्यांचा जेव्हा दिवस होतो तेव्हा ते सृष्टी करतात आणि रात्री जेव्हा झोपी जातात तेव्हा सगळा प्रलय होतो. परत दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठतात तेव्हा सृष्टी करतात. तर कधी कधी थकतात आणि थकलेल्या अवस्थेमध्ये त्यांना झपकी लागते, जसं तुमच्यातून काही लोकांना लागते. तर असे बिचारे सृष्टी करून सगळे ब्रह्मांड सगळं बनवतात, थकतात, मग कधी कधी अशी झपकी लागते. तर ब्रह्मदेवांना जेव्हा झपकी लागते तेव्हा लगेच त्यांचं लक्ष नसतं, मग तिथे प्रलय होतो. तर त्याला म्हणतात नैमित्तिक प्रलय, ते निमित्तासाठी होतं प्रलय. तिसरं आहे प्राकृतिक प्रलय. प्राकृतिक प्रलय म्हणजे नियमाने. कसं आहे? बालपण, मग नंतर युवा अवस्था, मग मिडिल एज, मग वृद्धत्व, आणि वृद्धत्वानंतर मृत्यू, ठरलेलं आहे प्राकृतिक प्रलय. आपल्या सर्वांना माहिती आहे एक वय येणार आहे 70, 75, 80 आलं की कधी ना कधी एक फरमान येईल की जायचं, त्याला म्हणतात प्राकृतिक प्रलय. हे तिन्ही प्रलय तर आपल्याला माहितीचे आहेत, पण चौथा प्रलय शुकदेव गोस्वामींनी परीक्षिताला सांगितला आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय म्हणजे शेवटचा प्रलय. मग परीक्षित म्हणाला नित्य, प्राकृतिक आणि नैमित्तिक तर समज आला, आत्यंतिक प्रलय काय असतो? म्हणजे आत्यंतिक प्रलय म्हणजे खोट्या अहंकाराचा प्रलय. जेव्हापर्यंत हा अहंकार आहे की मी परमेश्वराचा दास आहे, तो खरा अहंकार आहे, तेव्हापर्यंत आपल्याला खोटा अहंकार स्पर्श नाही करत. पण जेव्हा आपण हा खरा अहंकार विसरतो की मी परमेश्वराचा, तेव्हा कुठले कुठले अहंकार येतात? मी या देशाचा आहे, मी या जातीचा आहे, मी असा आहे, मी हुशार आहे, मी मूर्ख आहे, मी सुंदर आहे, जे आहे हे सगळे शारीरिक स्तरावर आहेत अहंकार. तर म्हणतात जेव्हा या अहंकाराचा नाश होतो तो शेवटचा प्रलय. का? कारण ज्या खोट्या अहंकाराचा जेव्हा नाश होईल तेव्हा या जगामध्ये स्थानच नाही उरत आणि तेव्हा मग परमेश्वराच्या स्थानामध्ये आपण जातो. तर म्हणाले खरी गोष्ट काय माहिती आहे? नित्य प्रलय खरी गोष्ट नाही आहे, प्राकृतिक प्रलय खरी गोष्ट नाही आहे. म्हणाले खरी गोष्ट आहे आत्यंतिक प्रलय. तर ही गोष्ट का सांगितली शुकदेव गोस्वामींनी? ॲक्च्युली परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये फोर्स्ड प्राकृतिक प्रलय आला. तरुण होते, तरुण वयामध्ये एक लहानसा मुलगा गर्वाने आवृत्त झाला आणि म्हणतो तुला मी शाप देतो मरशील म्हणून. आपल्या पण जीवनामध्ये विचार करा ना, आपण जर कर्तृत्ववान असू, आपलं खूप सारं कर्तृत्व असेल आणि कुठल्या लहानशा मुलांनी जर आपल्याला शाप दिला, आपल्याला कसं वाटेल ते? तर म्हणून कुठेतरी परीक्षिताच्या मनामध्ये चुकून पण जर ती भावना असेल
माझ्यासोबत असं वाईट का झालं? मी आजपर्यंत कोणाचं वाईट केलं आहे? ज्या परीक्षिताने आजपर्यंत कधी कोणाचं वाईट नाही केलं त्याच्यासोबत सगळ्यात मोठं वाईट झालं. जर यदा कदाचित चुकीने पण त्यांच्या मनामध्ये ती छोटीशी अहंकाराची भावना असेल, मी एवढा चांगला माणूस आहे आणि या शृंगीनी माझ्यासोबत असं वाईट का केलं, तर त्या अहंकारापोटी, त्या द्वेषापोटी पुन्हा एकदा जन्म घ्यायला लागेल आणि वैकुंठाला जाण्याचा जो मार्ग आहे तो चुकेल. म्हणून शुकदेव गोस्वामींनी किती संवेदनशील आहेत बघा. शुकदेव गोस्वामींना माहिती आहे हा खूप चांगला माणूस आहे, हा शुद्ध भक्त आहे आणि याचा रस्ता मला वैकुंठाला जाण्यासाठी मोकळा करायचा आहे. तर शेवटी जेव्हा शुकदेव गोस्वामी आपली कथा समाप्त करतायत तेव्हा त्यांना हे सांगायचं होतं, चुकून पण तुझ्या मनामध्ये कोणा व्यक्तीप्रती वाईट भावना असेल, त्या छोट्याशा एका वाईट भावनेपोटी तुला पुन्हा जन्म घ्यायला लागेल. म्हणून खरा प्रलय काय माहिती आहे? नित्य नाही. खरा प्रलय काय माहिती आहे? प्राकृतिक नाही. खरा प्रलय कुठल्या माहिती आहे? नैमितिक नाही. खरा प्रलय हे परीक्षित आहे, आत्यंतिक प्रलय. आणि ती गोष्ट जेव्हा परीक्षितांनी शेवटची ऐकली, तर पूर्ण भागवत ऐकलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या अवतारांची लीला ऐकली आहे, श्रीकृष्णांची 10व्या स्कंदामध्ये लीला ऐकली आहे. आणि शेवटचा जेव्हा हतोडा घेतला आणि जेव्हा शुकदेव गोस्वामींनी मारला ठाक करून, आत्यंतिक प्रलयावर फोकस कर, हे शरीर तर नष्ट होणारच होतं पण अहंकाराला नष्ट कर आणि आज तू श्रीकृष्णांना प्राप्त करशील. परीक्षिताला ते एवढं जाऊन असं ते स्पर्श केलं. शुकदेव गोस्वामीची कथा संपली. शुकदेव गोस्वामी उठले आणि निघून गेले. शुकदेव गोस्वामींना काही कोणाशी घेणं देणं नाही. त्यांना परमेश्वरांनी तिथे पाठवलं होतं, त्यांनी कथा केली, ते उठून निघून गेले. भागवत कथा संपली. सगळे जे ऋषीमुनी होते ते पण उठून तिथून निघून गेले. मग तेव्हा परीक्षित तिथे बसलेले होते. मग तेव्हा परीक्षिताची आई होती उत्तरा कुठेतरी मागे लपलेली होती आणि उत्तरा पण शुद्ध भक्त आहे. उत्तरा विचार करत होती, माझ्या मुलाला शुकदेवाकडून 7 दिवस 7 रात्र भागवताचं अमृत मिळालं, मला पण पाहिजे ते अमृत. तर सगळेजण जेव्हा उठून निघून गेले तेव्हा उत्तरा धावत आली आणि म्हणाली, बाळ मला पण श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे, मला सांगणार का तो? मग तेव्हा परीक्षितांनी जे काही भागवतम ऐकलं होतं त्यांच्याकडे 1 किंवा 1.5 तास होता. त्या 1-1.5 तासाला परीक्षित महाराजांनी पटकन कंडेन्स केलं आणि मग त्यांना श्री बृहद भागवतामृत सांगितलं. आणि ते श्री बृहद भागवतामृत ऐकून उत्तरा माता पण खुश झाली. आणि मग उत्तरा माता म्हणाली, खूप खूप धन्यवाद. का? कोण श्रेष्ठ कोण मोठं आहे कसं ठरणार? श्रीकृष्णांचं स्मरण आपण किती केलं त्याच्यावरून ठरणार, वयाने नाही ठरणार. देवहूती माता आहे ती आपल्या मुलाजवळ विनंती करते, असं उत्तरा माता आहे ती परीक्षिताजवळ विनंती करते. मग सगळेजण निघून गेले. परीक्षितांनी ठरवलं आता जायची वेळ झाली. तर परीक्षितांनी परमेश्वराच्या चरण कमलांवर ध्यान केलं आणि परीक्षित निघून गेले आणि परीक्षिताचं फक्त शरीर राहिलं. म्हणून परीक्षित जे वैकुंठाला गेले ते तक्षक नागामुळे नाही गेले, त्यांनी आत्यंतिक प्रलय केला आणि निघून गेले. आणि जे उरलं ते फक्त शरीर उरलं. तर त्या मृत शरीराला तक्षक नागाने दंश केला आणि मग तो भस्म झाला. तर विचार करा ते काय विष असेल. भस्म झालं ते शरीर, राख झाली त्या शरीराची. पण तिथे आपण काल जी कथा ऐकली त्याच्यामध्ये ते राख झालेलं जे शरीर होतं ते शुद्ध भक्ताचं नव्हतं. म्हणून त्या राख झालेल्या शरीराला स्पर्श करण्यासाठी गंगे नदीचा स्पर्श झाला आणि मग त्यांना मुक्ती मिळाली. पण हे जे राख झालेलं शरीर आहे ते राख होण्यापूर्वी त्याला भागवताच्या अमृताचा ऑलरेडी स्पर्श झाला होता. म्हणून याला गंगे नदीच्या पाण्याचा स्पर्शाची गरज होती. म्हणून हे जे परीक्षित आहेत हे गोलोक वृंदावनाला गंगे नदीच्या स्पर्शाविना आधीच निघून गेले. तशा प्रकारे ही जी खूप विशेष घटना आहे. माझ्याकडे श्रीमद भागवताची स्तुती आहे 5 श्लोकांमध्ये, ती आपण सगळेजण मिळून गाऊया. ही सनातन गोस्वामींनी भागवताची स्तुती केली आहे. आपण इथे त्या ठिकाणी आलो जिथे शुकदेव गोस्वामींनी परीक्षिताला भागवत सांगितलं आणि ते ऐकून परीक्षित महाराज निघून गेले. तर ही स्तुती ऐकून आपण पण प्रार्थना करूया. सर्वशास्त्राब्दी पीयूष सर्व वेदैक सत्फल सर्व सिद्धांत रत्नाढ्य सर्व लोकैक दृक्प्रद. याच्यामध्ये लिहिलंय सर्व शास्त्र जर एक समुद्र आहेत तर त्याच्यातून पीयूष, जसं समुद्र मंथनातून अमृत निघालं होतं तसं सर्व शास्त्रांच्या समुद्रातून जो पीयूष निघालाय, अमृत निघालाय ते आहे श्रीमद भागवत. सर्व वेदैक सत्फल, सर्व वेद जर एका वृक्षाप्रमाणे असेल तर त्याला जे एक फळ लागलंय
परिपक्व फळ आहे ते आहे श्रीमद भागवतम. सर्व सिद्धांत रत्नाढ्य, या जगामध्ये जेवढे सिद्धांत आहेत ते जर रत्नाप्रमाणे असतील तर सर्वश्रेष्ठ रत्न कौस्तुभमणी जर असेल तर तो आहे श्रीमद भागवतम. आणि सर्व लोकैक दृक्प्रद, या जगामध्ये जितके लोक आहेत त्यांना वाट दाखवणारा जो एक दिवा असतो, तो वाट दाखवणारा दिवा आहे तो आहे श्रीमद भागवतम. सर्व भागवत प्राण श्रीमद भागवत प्रभो कलिध्वांतोदितादित्यो श्रीकृष्ण परिवर्तित. सर्व भागवत प्राण श्रीमद भागवत प्रभू. तर दोन प्रकारचे भागवत असतात. एक असतो व्यक्ती भागवत जो त्या भागवताप्रमाणे आपलं जीवन जगतो, आणि एक असतं पुस्तक भागवत. तर म्हणतात सर्व भागवत प्राण श्रीमद भागवत प्रभू. तर हे जे श्रीमद भागवतम पुस्तक आहे हे सर्व व्यक्ती भागवतांचं प्राण आहे. आणि दुसऱ्या वेळी लिहिलं आहे कलिध्वांत उदित आदित्य श्रीकृष्ण परिवर्तित. हे जे श्रीमद भागवत आहे हे कलियुगाच्या अंधारामध्ये प्रकाश देण्याकरिता उगवलेला सूर्य आहे. आणि श्रीकृष्ण परिवर्तित, श्रीकृष्णांनी जर अन्नाचं रूप घेतलं तर त्याला आपण म्हणतो महाप्रसाद. श्रीकृष्णांनी जर पर्वताचं रूप घेतलं तर त्याला आपण म्हणतो गिरी गोवर्धन. श्रीकृष्णांनी जर एका वनाचं रूप घेतलं तर त्याला आपण म्हणतो नैमिषारण्य. श्रीकृष्णांनी जर मूर्तीचं रूप घेतलं तर आपण म्हणतो गोपीनाथ किंवा जगन्नाथ. तसं श्रीकृष्णांनी जर पुस्तकाचं रूप घेतलं तर त्याला आपण म्हणतो श्रीमद भागवतम. श्रीकृष्ण परिवर्तित. परमानंद पाठाय प्रेमवर्षी अक्षरायते सर्वदा सर्वसेव्याय श्रीकृष्णाय नमोस्तुमे. परमानंद पाठाय, आपण जेवढं श्रीमद भागवतमचं पठन करू तेवढं परमानंद, वैकुंठातला आनंद आपल्याला मिळेल. प्रेमवर्षी अक्षरायते, प्रत्येक अक्षरामध्ये श्रीकृष्णांच्या प्रेमाची वर्षा आपल्यावर होईल. प्रेमवर्षी अक्षरायते सर्वदा सर्वसेव्याय, प्रत्येक क्षणामध्ये आपण शुद्ध असू अशुद्ध असू, म्हातारे असू तरुण असू, सर्वदा सर्वसेव्याय, प्रत्येकाकडून सर्व सेवा करणारे श्रीकृष्णाय नमोस्तुते. श्रीमद भागवतम हे श्रीकृष्ण आहे. मद एक बंधो मद संगीन मदगुरो मद महाधन मन्निस्तारक मदभाग्य मद आनंद नमोस्तुते. मद एक बंधू, माझा एकच खरा नातेवाईक आहे श्रीमद भागवतम. मद संगीन, माझा मित्र एकच आहे. मद गुरु, माझा गुरु श्रीमद भागवतम आहे. मद महाधन, माझा धन पण एकच आहे श्रीमद भागवतम. मन निस्तारक, माझ्या सगळ्या समस्यातून मला जर काढायसाठी असेल तर श्रीमद भागवतम आहे. मद भाग्य, माझं भाग्य पण आहे. मद आनंद नमोस्तुते, माझा खरा आनंद आहे श्रीमद भागवतम मध्ये. असाधू साधुता दायिन अति नीचोच्चतारक हा नमुंच कदाचिन्माम प्रेमणारित कंठय स्फुर. आता शेवटच्या ओळीमध्ये सनातन गोस्वामी जे परमपवित्र आहेत पण एक खूप नम्र भावना घेतात. म्हणतात असाधू साधुता दाईन, मी तर असाधू आहे पण मी जर श्रीमद भागवतम वाचलं तर माझ्यामध्ये पण काही चांगले गुण येतील. तर म्हणतात असाधू साधुता दाईन अति नीचोच्चतारक, अति नीच व्यक्ती असेल त्याला पण हे जे श्रीमद भागवतम आहे हे खूप उच्च स्तर प्रदान करेल म्हणतात. आणि शेवटी एक प्रार्थना करतात, हा न मुंच कदाचित मा, कृपया हे भागवत मला कधी सोडू नको. प्रेमण रित कंठ स्फुरय, प्रेमाने जेव्हा पण मी काही बोलीन माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या कंठामध्ये तू नेहमी अवतरित हो. म्हणून इथे जिथे शुकदेव गोस्वामींनी प्रेमाने 7 दिवस 7 रात्र परीक्षिताला भागवतम सांगितलं आहे, तर या 7 दिवस 7 रात्रामध्ये परीक्षिताने निर्जला उपवास केला. तुमच्यातून कोणी कोणी आज दुपारपर्यंत केला असेल 12पर्यंत, तर आपली काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, कठीण आहे आपल्यासाठी. पण परीक्षित महाराज कानांनी भागवताचं अमृत ग्रहण करत होते म्हणून त्यांनी 7 दिवस 7 रात्र एकाच ठिकाणी बसून होते. आणि त्यांचं तर फक्त श्रवण करण्याचं काम होतं, पण शुकदेव गोस्वामींचं बोलण्याचं काम होतं, ते अजून कठीण आहे. तर अशा प्रकारे 7 दिवस 7 रात्र परीक्षितांनी श्रवण केलं, शुकदेव गोस्वामींनी भागवत सांगितलं, आणि आधी श्रवण मग कीर्तन आणि त्याच्यानंतर स्मरण. मग परीक्षितांनी स्मरण केलं आणि स्मरण करता करता या जगातून निघून गेले. तर आपण पण
या ठिकाणी शुकदेव गोस्वामी, सनातन गोस्वामी, परीक्षित महाराज यांना प्रार्थना करू शकतो की या श्रीमद भागवताप्रती माझ्या मनामध्ये पण प्रेम निर्माण होऊ द्या. श्रील प्रभुपाद जेव्हा भागवताला घेऊन अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचे जितके गुरुबंधू होते मायापूरमध्ये सगळ्यांकडे गेले आणि म्हणाले मला आशीर्वाद द्या. गुरुबंधूंना विनंती करते मला आशीर्वाद द्या. तर म्हणाले का तुम्हाला का आशीर्वाद पाहिजे? म्हणे नाही, गुरु महाराजांनी मला आज्ञा दिली होती की तू इंग्लिश भाषेमध्ये प्रवचन कर. तर श्रीमद भागवत आहे त्याचा पहिल्या स्कंदावर मी माझ्या टीका लिहिल्या आहेत आणि हे श्रीमद भागवत आज पश्चिम देशांना चाललं आहे, अमेरिकेला चाललं आहे. आणि पण सोबत कोणतरी पाहिजे ना, सैनिक लागतो ना राजासोबत. तर श्रीमद भागवताला घेऊन जाण्यासाठी मी सोबत चाललो आहे. तर म्हणून श्रीमद भागवताची मी अमेरिकेमध्ये जाऊन चांगली सेवा करू दे यासाठी मला आशीर्वाद द्या. श्रील प्रभुपादांनी हे नाही सांगितलं की मी अमेरिकेला चाललो आहे, म्हणाले श्रीमद भागवत अमेरिकेला चाललं आहे आणि त्याच्यासोबत राखण करण्यासाठी त्याची सेवा करण्यासाठी मी चाललो आहे. या भावनेने श्रील प्रभुपाद श्रीमद भागवताचे 200 प्रत अमेरिकेला घेऊन गेले आणि खिशामध्ये 40 रुपये होते. तर धन काय आहे श्रील प्रभुपादांचा? 200 पहिला स्कंद भागवताचा आणि खिशामध्ये पैसे किती होते? 40 रुपये. आणि पहिली विक्री कुठे केली प्रभुपादांनी? त्या शिपवरच केली. ज्या जहाजावर गेले त्याचे कॅप्टन होते कॅप्टन अरुण पांड्या म्हणून. तर अरुण पांड्याला त्यांनी विनवणी केली की हे मी ग्रंथ घेऊन चाललो होतो तुम्ही. तर पहिला भागवत त्या शिपवरच त्यांनी विक्री केलं आणि त्याच्यात काही पैसे प्रभुपादांनी. तर अशा प्रकारे श्रीमद भागवत घरोघरी पोचवण्याचं श्रील प्रभुपादांचं जे एक मानस आहे ते कुठून जन्मलं आहे की त्यांनी पण त्यांच्या हृदयामध्ये नेहमी श्रीमद भागवत श्रीमद भागवत श्रीमद भागवत. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की ते श्रीमद भागवत आपल्या जीवनात आहे आणि आपण प्रार्थना करू शकतो की श्रीमद भागवत जे आपल्या घरी आहे आणि घरी नसेल तर मंदिरात आहे त्याला आपण कधीतरी आता यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा कुठला मास असतो तो? भाद्रपद मासामध्ये जेव्हा शुक्ल पक्षामध्ये जेव्हा पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला श्रीमद भागवतमची जी कथा आहे ती समाप्त झाली. तर त्या दिवशी असं इस्कॉनचं एक उपक्रम आहे की आपण त्या दिवशी जर भागवतम कोणाला गिफ्ट दिला तर श्रीमद भागवतामध्ये शेवटच्या काही श्लोकांमध्ये येतं की त्या भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवशी जर कोणी भागवतम कोणाला गिफ्ट दिले तर त्याला खूप विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी ही कथा समाप्त झाली. तर ती कथा जर आपण कोणाला गिफ्ट दिली तर म्हणतात त्याला वैकुंठाचं स्थान मिळतं. तर जर कोणाच्या घरी भागवतम नसेल तर तुम्ही आपल्या घरी भागवतम आणू शकता भाद्रपद महिन्यामध्ये. आणि शुकदेव गोस्वामींना, परीक्षित महाराजांना आणि सनातन गोस्वामींना आणि विशेष म्हणजे श्रील प्रभुपादांना इथे प्रार्थना करू शकता की एक जरी श्लोक त्यातला आकर्षण निर्माण झालं, जर प्रेम निर्माण झालं तर ते प्रेमवर्षी अक्षर आहे. ते एका अक्षरामध्ये कृष्ण प्रेम आहे जे या पूर्ण जगामध्ये दुर्मिळ आहे. आणि वेगवेगळे यज्ञ हे ते जय गंगे माता ते सगळं चालू आहे पण भागवताबद्दल कोणी बोलत नाही आहे. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आपल्याला भागवत मिळालं आहे. तर आपण 2 मिनटं डोळे बंद करून प्रार्थना करूया. हे शुकदेव गोस्वामी, हे परीक्षित महाराज, हे श्रील प्रभुपाद, या श्रीमद भागवताप्रती आम्हाला पण प्रेम द्या आणि नेहमी ही भावना ठेवू द्या की आपण श्रीमद भागवताची सेवा करायची आहे. आपल्याला श्रीमद भागवतावर प्रवचन नाही द्यायचं आहे, आपल्याला श्रीमद भागवत घरोघरी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची सेवा करायची. आपण एक निमित्त आहे, प्रभुपादांनी सर्व करून ठेवलं आहे, ते फक्त प्रभुपादांचा संदेश घरोघरी घेऊन जायचा. आपण 2 मिनटं ही मनापासून प्रामाणिक प्रार्थना करूया आणि नंतर मग पुढचा कार्यक्रम आपल्याला कृष्णमुरली सांगतील. तर एक प्रार्थना आपण अर्पण करूया.
जय श्रीमद् भागवतम की जय. जय श्री सुखदेव गोस्वामी महाराज की जय. जय श्री परीक्षित महाराज की जय. जय श्री प्रभुपाद की जय. तर हरिद्वार ऋषिकेश यात्रेचा एक खूप मोठं आपल्याला फळ मिळालं आहे. जेव्हा हरिद्वार ऋषिकेश यात्रा प्लॅन केली होती तेव्हा माझ्या मनातही नव्हतं की आपण इथे येऊ शकतो. पण खरोखर मनापासून आपली जी यात्रा आयोजन समिती आहे त्या सगळ्यांप्रती माझे खूप खूप आभार की बरोबर त्यांनी शोधून काढलं की हरिद्वारवरून 2 तासावर हे शुकताल आहे आणि त्याला आता अपभ्रंश त्याला शुक्रताल झालं त्याचं. पण ॲक्च्युली याचं ना शुकताल. किती लोकांनी नैनिताल ऐकलं आहे? नैनिताल आज एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. आपण नैनितालला एक नयना देवीचं मंदिर आहे. तर आपण मनसा देवीला जाणार आहोत. तर आज संध्याकाळी पण मी पटकन सांगतो की आपण आज कणखलला गेलो होतो. तिथे शंकरजींच्या हातामध्ये सतीचं शरीर होतं. ते भस्म झालेलं जळालेलं जे शरीर होतं ते होतं. तर जेव्हा शंकर सतीचं ते जळालेलं शरीर हातात घेऊन फिरत होते तेव्हा ते जळालेलं होतं, समाप्त झालेलं होतं. तर त्याचे काही काही अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तर मनसा देवी म्हणजे मन. तर मनसा देवीचं जे डोंगर आहे जिथे आपण जाणार आहोत हरिद्वारमध्येच आहे तिथे सतीचं हृदय पडलं. तर म्हणून तिथे मनसा देवी आहे. तसं नैनिताल आहे ते ॲक्च्युली तिथे नयनादेवीचं मंदिर आहे. तिथे सतीचे डोळे पडले म्हणून तिथे नैनिताल म्हणतात. तर ते ताल म्हणजे जागा. तर नैनिताल आज मग तिथे थोडं तलाव वगैरे तर टुरिस्ट आहे पण कोणाला माहिती नाही की तिथे शक्तिपीठ आहे तिथे. तसंच ते शुकताल नैनिताल तिथे शुकदेव गोस्वामींचं हे जागा आहे म्हणून शुकताल. तर आपण आपल्या यात्रा समितीप्रती पण आभार एकदा व्यक्त करूया की त्यांनी आपल्याला सगळ्यात पवित्र अशा ठिकाणी आणलं आणि शुकदेव गोस्वामींबद्दल आपल्याला ऐकायला एक संधी दिली. तर त्यांच्याप्रती आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून आभार प्रकट करूया. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. काही लोकांना कदाचित माहिती नाही आहे की कृष्ण मुरली प्रभू, श्री चैतन्यलीला प्रभू, खेडकर प्रभू, नदिया निमाय प्रभू, चव्हाण प्रभू, फडतरे प्रभू हे आपण जेव्हा यात्रेला येतो त्याच्या करीब फेब्रुवारी महिन्यात आले होते, जानेवारी महिन्यात. तर 4 ते 5 महिन्याआधी हे 4 लोक इथे येऊन प्रत्येक ठिकाण इथे बघून गेले, राहून गेले. असं नाही की ते आपल्यासोबत येत आहेत. तर वेळात वेळ काढून इथे येतात. मग कुठलं हॉटेल बरं आहे, प्रसाद कुठे चांगला मिळेल, कुठल्या मंदिरामध्ये आपण कुठे जाऊ शकतो हे सगळं नीट सगळं संशोधन करतात. हे नीट सगळं संशोधन करतात आणि आपली सगळी सोय कशी व्हावी हे सगळं नीट करतात. आणि त्यामुळे आपण जेव्हा येतो तेव्हा सगळं रेडी असतं कुठलं हॉटेल कुठे. तर त्यांच्याप्रती खूप खूप आभार की त्यांच्या या सगळ्या श्रमामुळे आपण जेव्हा येतो तेव्हा निश्चिंतपणे आपण सगळीकडे फिरतो. नाही तर तुम्ही जर इथे आले अनोळखी प्रदेश आहे तर कुठे चांगला प्रसाद मिळेल काय मिळेल आपल्याला माहिती नाही. तर खरोखर दरवर्षी नीट वेळ काढून ते लोक येतात, सगळं संशोधन करतात आणि आपल्यासाठी रस्ता मोकळा करतात. तर खूप खूप आभार आपल्या यात्रा कमिटीप्रती. हरे कृष्ण. सो कृष्ण मुरली प्रभू अनाउन्समेंट्स.